तर वेळ घालवायचा नाहीये, वेळ आधीच तर कमी आहे, तुम्ही आलेला आहात टायमिंगला बरोबर, तर तुमचा वेळ मी घालवणार नाही बरोबर. चलो, तर हे बघा, आपण प्रिलिम्स 2026 31 आता जी मेला आहे एक्झाम बरोबर, किती दिवस राहिलेत रे? विचार करा तुम्हीच, किती दिवस राहिलेत? 12 दिवस पण नाही राहिले बरोबर, 12 दिवसच्या आसपास राहिलेत. पण ते वरचे दिवस आपण काउंट करत नाही, त्याचं आपण एकदम मायक्रो लेवलला अनालिसिस करणार आहे. आता हे जे सेशन आहे, त्या सेशनची खासियत तुम्हाला सांगतो, याची रिक्वायरमेंट सांगतो, आणि आपण कशा पद्धतीनं प्रोसीड पुढे करणार आहे या गोष्टी सांगतो. ओके, तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहे? पहिलं तर ज्या सेशनचं मोटिव्ह आहे पहिलं, की आपण जे राज्यसेवेला जे मागच्या 10 वर्षामध्ये किंवा मागच्या 15 वर्षामध्ये जे आपलं अनालिसिस केलेलं आहे, आपण प्रत्येक विषयाचे जे 500, 600 क्वेश्चन सोडवलेले आहेत, 6 AM क्लब असो किंवा आपण मॅरेथॉन सेशन असो, याच्यामध्ये जे मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे एफर्ट घेतलेले आहे, त्याचं एक प्रॉपर अनालिसिस केल्यानंतर काही घटक हे इम्पॉर्टंट आहे, आणि याच्यासाठी प्रत्येक टॉपिकची सिरीज काढणं हे माझ्या बुद्धीला आणि त्या प्रामाण्यवादाला पटणारच नाहीये. म्हणून मी म्हणलं की बरेच जण मेसेज करत होते की आपण एकाच सेशन मध्ये 30-35 मिनिट असो किंवा 1 तासभर लावूया ना त्याला, किती वेळ लागू द्यात, पण त्याच्यामध्ये एकदाच तुम्हाला टॉपिक सांगू आणि विषय खतम करू टाकू त्याचा. का रे असं का? याचं रिझन काय आहे? ऑलरेडी कंटेंट तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी पुस्तकात सगळं दिलेल्या गोष्टी, आणि डबल डबल त्याच टॉपिकवर रिव्हिजन घेण्यासाठी म्हणून तुमच्यापाशी येणं आणि दररोज ते 10 मिनिटाची गोष्ट 10 मिनिटात जी गोष्ट वाचून होते त्यासाठी 35 मिनिटात लेक्चर घेणं, हे काय मला पटत नाही. आणि अभ्यासाची मेथडॉलॉजी पण चुकीची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, तर आपल्याला महत्वाचं काय आहे की शेवटचे दिवस आहेत आणि या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकला नाही पाहिजे शेवटच्या दिवसाच्या मध्ये, की जे 5 मिनिट रिव्हिजन बॅच 15 मिनिट रिव्हिजन बॅच येतात त्याच्यामध्ये तुम्ही अडकला नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तेवढे सुज्ञ झालेले आहात, तुम्ही एक्झाम बद्दल सिरियस आहात, तुम्ही ऑलरेडी कंटेंट कव्हर्ड केलेला आहे, फक्त तुम्हाला एक टॉपिक महत्वाचे कोणते ते फक्त दृष्टिकोन भेटावा, त्याच्यासाठी आपण भेटलेलो. तर आता महत्वाचं काय याच्यामध्ये, पहिल्यांदा तुम्हाला मी काय काय घेणार आहे सांगतो, कशा पद्धतीने अप्रोच करणार आहे ते सांगतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांदा मी तुम्हाला काय सांगेल की माइंडसेट कसा असला पाहिजे. तिसऱ्यांदा आपण ह्या पॉईंट मध्ये हे बोलणार आहे की प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज गोष्टी बघणार आहे. त्या टायमिंगला तुमचे पेशन्स बघा, तुम्ही अंडरस्टँड करून घ्या गोष्टी कशा पद्धतीनं. तुम्हाला पुढचे 7-8 दिवस फार इम्पॉर्टंट आहेत, आयुष्य बदलणारे दिवस आहेत तुमचे हे. ओके, एकदा का प्रिलिम्स निघाली तुमची राज्यसेवेवाली स्पेसिफिकली, एकदा का प्रिलिम्स तुमची निघाली की कंबाईनच्या पोरांना जर तुम्ही बीट करू शकला या अप्रोचनं, तर कंबाईनचं पोरग मेन्सला तयार नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जरी ते तयार असेल काय, तरी पण चांगला आपला बंधू भावाचा आहे, काही विषय नाही, ते जरी तयारी असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला, ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे मेन्सची. इमॅजिन करा 31 तारखेला तुम्ही पेपर दिलेला आहे आणि तुम्ही एक्झाम होऊन आला आणि पेपर चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की तुम्ही क्लिअर झालेला. तर हे किती पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या माइंडमध्ये तयार होईल आणि पुढचे 4 महिने तुम्ही किती एनर्जीने अभ्यास करचाल, काम करचाल, ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन माइंडमध्ये ठेवा. आणि 31 तारखेला मला काही जरी झालं तरी पण मला 31 तारखेला एक्झाम क्लिअर करायची आहे, ह्या माइंडसेटनं आपल्याला जायचं आहे. एवढे एफर्ट घेतलेले आहे तुम्ही, तर त्याला कुठेतरी शेवटी स्पेसिफाय करायला जमलं आपल्याला काय, तर ते स्पेसिफाय करायला जमलं तर आपल्याला त्याच्यापेक्षा बेटर काय नसेल. ओके, म्हणून आपण हे सेशन ठेवतो. तर याच्यामध्ये बघा आता काय करावं लागेल आपल्याला. तर हे बघा, मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगायला आलोय का, ते 21 अपेक्षित वगैरे असतं त्या पद्धतीने सांगायला आलोय का? अजिबात नाही आलो. हे आधीच मी क्लिअर करून टाकतो की हे ते 21 अपेक्षित त्याच्यातून प्रश्न येईल आणि हेच होईल असं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये नाही एक एक मार्क एक एक क्वेश्चन तुम्हाला आत आणि बाहेर ठरवणार आहे, त्या इल्युजन मध्ये तुम्हाला मी ठेवणार नाहीये. पण ज्या टायमिंगला तुम्ही रिव्हिजन करताय, पण त्या टायमिंगला तुम्हाला त्या एरियाजवर फोकस जास्त करायचा आहे. आणि की रिव्हिजनचा जो टायमिंग आहे तो टाइम किती कमी लागेल तुम्हाला, कमीत कमी कसा लागेल, याच्यासाठी मी वर्क करणार आहे. त्याच्यासाठी हे सेशन आहे. म्हणजे पुढचे आता जर तुम्ही एक 45 मिनिट दिले तर पुढचे तुमचे 7 दिवसाचे डबल प्रोडक्टिव्हिटी होऊ शकते किंवा ट्रिपल होऊ शकते, मी जर सांगतो त्या पद्धतीने तुम्ही वागला तर. आणि फायनली आपण ज्या टायमिंगला सगळे सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक बघेल, पीवायक्यू मध्ये जे की अनालिसिस करून आपण बघितलेले ते बघितले, त्याच्यानंतर आपण शेवटी ज्यांना गरज आहे, सगळ्यांसाठीच नाही पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपण काय करूयात, एक 7 दिवसाचा एक रॉ प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहे, तुम्ही तुमच्यानुसार ऍडजस्टमेंट करून तो सेट करा. ओके, मी एक ब्रॉड तयार केलेलं आहे नियोजन, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठे फिट बसताय ते तुमच्यानुसार तुम्ही करू शकता, त्याच्यासाठी मी त्या पद्धतीने तयार केलं, पण एक लिस्ट मी देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर चला, तर आता हा महत्वाचा दृष्टिकोन काय तर
कोणत्या घटकांवर तुम्हाला फोकस करायचा आहे हे आपलं, आणि हे ह्याच्यामध्ये असणार आणि कोणते इम्पॉर्टंट एरियाज आहेत त्याच्यावर आपण फोकस करणार आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला महत्वाचं काय आहे तर हा म्हणजे रिव्हिजनला पर्याय नाहीये. हे तुम्हाला रिव्हिजन कशी इफेक्टिव्हली होईल ह्याच्यासाठी मी हे घेतोय. तुम्ही आता स्क्रीनवर वाचलेलं असेल, ओके. आणि तुम्हाला ही गोष्ट कॉन्शियस करणार आहे, सतर्क करणार आहे. ज्या टाइमिंगला तुम्ही रिवाइज करताय त्या टाइमिंगला हा टॉपिक सरांनी सांगितलेला आहे, हे सतर्क करणार आहे. तुम्हाला पीडीएफ पण मी देणार आहे, पण तुम्ही सतर्क करणार आहे की हा नाही, हा टॉपिक नीट वाचावा लागेल, कारण की हा इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये, हा पीवायक्यू मध्ये खूप वेळा आलेला आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला स्पेसिफाय करणार आहे. अप्रोच तुमचा जो तुम्ही आतापर्यंत एफर्ट घेतले त्याला जस्टिस देण्याचं काम करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की कॉन्शियसनेस साठी तुम्हाला ही गोष्ट आणलेली आहे. त्यानंतर तुम्हाला मायक्रो अप्रोच, म्हणजे प्रत्येक पानावर तुम्ही बघितलं तर 50-60 शब्द असतात आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रत्येक शब्द वाचायचा नसतो. मी तुम्हाला सांगतो की रटाळवाना अप्रोच आपला नसलाच पाहिजे. कसा अप्रोच असला पाहिजे रे मग? कसा अप्रोच असला पाहिजे की 5-6 इम्पॉर्टंट शब्द असतात जे की प्रिलिम्सला इम्पॉर्टंट असतात, तेवढेच कसे वाचले पाहिजे. त्याच्यासाठी पीवायक्यूचं अनालिसिस पाहिजे आणि त्याच्यानुसार प्रेडिक्शन पुढचं पाहिजे तुम्हाला की कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो, तर तुम्हाला ते जमणार नाही. तर प्रत्येक लाईन पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत वाचत बसला तर इथं तर तुम्ही हे नाही करू शकत. इथं हरिपाठ किंवा ग्रंथ वगैरे लावलेले नाहीत शेवटच्या दिवसामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला स्पेसिफाय करणं फार गरजेचं आहे. ते 5-6 शब्द कोणते आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाचे. मग हे वरून नाही सांगणार की गव्हर्नर म्हणजे गव्हर्नर हे करा. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला सांगेन. हे विश्लेषण आहे, प्रेडिक्शन नाही, आधी सांगतो तुम्ही. ओके, त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कधी भेटेल रे? महत्वाच्या गोष्टी आहेत. तुमचा एकतर पहिली गोष्ट राईट माइंडसेट पाहिजे तुम्हाला, पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे आताच्या कंडिशनला. ओके, ऑप्टिमिझम माझं क्लिअर होईल. ओके, पॉझिटिव्हिटी पाहिजे तुमच्या माइंडमध्ये की हा मी केलेला एफर्ट घेतलेला आहे, आता मला थोडंसं पुश करायची गरज आहे आणि ते स्पेसिफाय करायची गरज आहे. त्यानंतर राईट नॉलेज असणं गरजेचं आहे की जे तुम्ही आतापर्यंत भेटलेलंच आहे, मिळलेलंच आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर आता राईट फोकसची गरज आहे. आता हा फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे या ठिकाणी. राईट फोकस असणं फार गरजेचं आहे, कारण की फोकस जर नसेल इथं तर तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास मातीत जाऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. गोल ओरिएंटेड पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. मला या गोष्टी करायच्या आहेत, मला या टायमिंगला राज्यसेवेची परीक्षा काढायची नाही. त्यानंतर राईट अनालिसिस असलं पाहिजे, जेणेकरून तुमचा अप्रोच व्यवस्थित राहील. आणि जर अनालिसिस असेल तरच तुमचं स्पीड लागणार आहे. अनालिसिस नसेल तर स्पीड लागणार नाही. तुम्ही जी गोष्ट 5 मिनिटात करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी मॅरेथॉन सिरीज 4 वेळा बघत बसणार दुसऱ्या कोणाची तरी, जे केलेलं आहे ते नवीन नवीन सोर्सेस वाचत बसणार कोणाची तरी. मार्केटमध्ये येईल तसे एक 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 नवीन सोर्स आला की नवीन वाचत बसेल मी. आता ते टेलिग्राम चॅनलला पीडीएफ दररोज एक नवीन पीडीएफ पडतच असते. मग ते तुमच्या पुस्तकात काही कंटेंट दिलेलं नाही असं समजता तुम्ही आणि ते नवीन पीडीएफ वाचायचे. अरे काय गरज आहे? तुम्ही ऑलरेडी सोर्सेस ठरवलेत. आता शेवटच्या दिवशी तुम्हाला एक फोकस असणं फार गरजेचं आहे शेवटच्या दिवसामध्ये, आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्पीड येण्यासाठी तुम्हाला तुमच्याच कंटेंटवर वर्क करावं लागणार आहे जे तुम्ही आतापर्यंत कव्हर केलं. त्यानंतर राईट अप्रोच पाहिजे, स्ट्रॅटर्जी पाहिजे. आता शेवटच्या दिवसामध्ये स्ट्रॅटर्जी पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. एकदम मायक्रो लेवलला पेपर मी कसा सॉल्व्ह करेल त्याचा अनालिसिस मेंटल लेवलला वर्क पाहिजे. मेंटल लेवलला वर्क पाहिजे म्हणतोय मी. कोणत्या लेवलला? मेंटल लेवलला. म्हणजे हा क्वेश्चन आल्यानंतर कशा पद्धतीने मी जाणार आहे, हा कोणाला येणार आहे का नाही, किंवा मी पीवायक्यू मध्ये हा क्वेश्चन कशा पद्धतीने बघितला, एकदम त्या विचारापर्यंत तुम्हाला विचार करावा लागेल. त्या टायमिंगला तुम्हाला एक एक क्वेश्चनचा एज भेटेल आणि तुम्ही रिझल्ट मध्ये येणार आहे. चला, तर आता मेन मुद्द्याला ज्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात ते करूयात. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, क्लिअरली सांगितलेलं आहे की हे जे टॉपिक आहे या टॉपिक मध्ये तुम्हाला असंही वाटू शकतं की यानं सगळेच टॉपिक कव्हर केले, आणि तुम्हाला असंही वाटू शकतं की याच्यातून काहीच येणार नाही. इट्स ओके, फाईन. पण मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या, हे जे टॉपिक आहेत हे पीवायक्यू मध्ये विचारलेले आहेत आणि पीवायक्यू मध्ये ह्या टॉपिकवर फोकस होता. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. तर मग पीवायक्यू मध्ये ह्या गोष्टी विचारल्यात तर मग पुढे जाऊन ह्या गोष्टी विचारणार आहेत आता. ओके, मग ज्या टाइमिंगला रिवाइज करताय त्या टाइमिंगला कसा फोकस असला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता जॉग्राफी, तर जॉग्राफीमध्ये माउंटेन फार इम्पॉर्टंट आहे. पण माउंटेन फार इम्पॉर्टंट आहे, पण माउंटेन मध्ये काय विचारतायत? रिव्हर आणि माउंटेनचं रिलेशन विचारता येते. ही गोष्ट लक्षात घ्या. कशाचं विचारतायत ते? रिव्हर आणि माउंटेन. मग ज्या टाइमिंगला मी जॉग्राफी रिवाइज करेल त्या टाइमिंगला तुम्हाला ही गोष्ट क्लिअर पाहिजे की रिव्हर आणि माउंटेन ह्याचा रिलेशन काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सातपुडा, वर सातपुडा आहे, त्याच्या खाली कोणती नदी आहे? ओके, तापी नदी, त्याच्या खाली कोणती नदी आहे? ओके, तर ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे तुम्हाला. सातपुड्याच्या वर नर्मदा आहे, हे रिलेशन पाहिजे. डिवायडिंग रेंजचे क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यावरचे पिक्स विचारतायत, माउंटेनवरचे पिक्स विचारतायत तुम्हाला. त्याच्यानंतर नॉर्थ साऊथला किंवा ईस्ट वेस्टला त्याचं लोकेशन विचारतायत. हे माउंटेनच्या बाबतीत पण आहे आणि प्लॅटूच्या बाबतीत पण आहे, सेमच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट ही क्लॅरिटी येणार आहे तुम्हाला. ज्या टाइमिंगला आता तुम्ही रिवाइज करचाल त्या टाइमिंगला ही पीडीएफ समोर ठेवणार तुम्ही आणि तुमच्या काय लक्षात येणार, तुम्ही म्हणणार की हा
ही काय आहे रे, हे माउंटेन विचारतायत. माउंटेन ज्या टायमिंगला रिव्हर मी रिवाइज करतोय त्या टायमिंगला मला गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत, सिटीज. सिटीज रिव्हर असणारी सिटीज लक्षात ठेवायचे मला. ट्रिब्युटरी तिच्या राईट बँक लेफ्ट बँक, राईटची कोणते लेफ्टची कोणते, गोदावरी विचारले तर राईटची कोणते लेफ्टची कोणते, लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तिचा ओरिजिन कुठे ओरिजिन झालाय. ओके, प्रत्येकाचं, कोणाचा बेतूल मध्ये कुठं कोणाचा झालाय, अमरकंटक मध्ये कोणाचा झालाय, प्रत्येकाचं. ते आता मी हे सांगणार नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून की असं असं आहे म्हणून, पण तुम्हाला ही गोष्ट लगेच लक्षात क्लिक व्हायला पाहिजे की ओरिजिन विचारतात. आता ओरिजिनवर फोकस पाहिजे. त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर बघा संगम. प्रत्येक नदीचा तुम्हाला संगम महत्वाचा आहे, जे की महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. महाराष्ट्राच्या रिलेटेड संगम विचारतात ते. ओके, महाराष्ट्राच्या रिलेटेड जो संगम आहे तो विचारतात. त्यानंतर धबधबे विचारतात, धबधबे आणि धरण. तुम्हाला रिव्हर करताना या गोष्टी टिक मार्क करत चालायचं पुढं. ही पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. त्या टायमिंगला तुम्ही काय करायचं आहे, सिटीज, रिव्हरवरची सिटीज झाली, ट्रिब्युटरी बघितल्या मी सॉरी. त्यानंतर तुम्ही ओरिजिन बघितला, एंड लेंथ काय बघितली त्याची, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जाते. संगम आता विचारलेला संगम बरोबर, प्रत्येक नदीचा मुळा मोठ्याचा संगम विचारतील तुम्हाला, किंवा इंद्रायणीचा संगम विचारतील तुम्हाला. ओके, मग कोणत्या नदीचा कुठे संगम होतोय ह्याच्यावर फोकस द्या, धबधब्यावर फोकस द्या आणि धरणावर फोकस द्या. ठीक आहे. त्यानंतर खडक फार इम्पॉर्टंट आहेत, खडक आणि मिनरल्स. त्याच्यामध्ये पण खडकामध्ये काय करायचं आहे, टाईप्सवर क्वेश्चन आलेला आहे. टाईप्सवर क्वेश्चन आलेला आहे, त्याचे टाईप्स बघा. ओके, टाईप बघितल्यानंतर ते कोणत्या पिरियड मध्ये त्याचा ओरिजिन झालेला आहे ही गोष्ट बघा. आता खडक आणि मिनरल सोबत का ठेवलंय, कारण की खडक आणि मिनरल असं रिलेशन म्हणून प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्हाला रिव्हिजन करताना खडकावर फोकस द्या, त्याच्यामध्ये कोणते मिनरल आढळतात ह्याच्यावर फोकस द्या. ओके, आणि पठार पण तसंच आहे, पठाराचे पण प्रकार विचारतील तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये आता मिनरल मध्ये काय रे पुढं, डिस्ट्रिक्ट फार इम्पॉर्टंट आहे. डिस्ट्रिक्ट तर ते विचारतात, पण पुढे जाऊन ते पुढं स्पेसिफिक प्लेस पण विचारतात. फॉर एक्झाम्पल कोलचा तुम्हाला माहिती आहे, कोलचा त्यांनी एकदम गुगुसचा विचारला बरोबर, किंवा आयरनचा विचारतील तुम्हाला पुढं, बॉक्साईट विचारतील सिंधुदुर्ग मध्ये. म्हणजे किती लेवल पर्यंत पुढे जायचंय तुम्हाला, डीप जायचंय हे मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला प्लेस बघायचंय तुम्हाला, तर सिंधुदुर्ग फक्त जिल्हा बघून चालणार नाही, पण जिल्ह्याच्या आतमध्ये जा. तिथं तिथं जिल्ह्यामध्ये कोणते कोणते हातकणंगलेला आहे का, तिथं मग जिल्ह्यामधले पण स्पेसिफिक प्लेस जे आहेत ते बघा. कशाच्या बाबतीत, मिनरलच्या बाबतीत. त्यानंतर त्याचे युनिक फॅक्ट आहेत का बघा, अब्रक फक्त तुम्हाला सिंधुदुर्ग मध्ये सापडतं. अशा युनिक फॅक्ट आहेत, ते युनिक फॅक्ट बघा ज्याच्यावर प्रश्न येतोय. ओके, त्यानंतर लँडफॉर्म. लँडफॉर्म पाठ करा, त्याच्यामध्ये पण फोकस सगळ्यात जास्त कशावर असू द्या, ग्लेशियर आणि विंड. ओके, प्रायोरिटी ह्याला ठेवायचे, ग्लेशियर आणि विंड. ओके, त्यानंतर इरोजन आणि डिपॉझिट वाले, ग्लेशियरचे पण इरोजन आणि डिपॉझिट वाले बघा. ओके, कोणते कोणते आहेत, इस्कर कोणता आहे, मोरेन कुठे आहे, कशामध्ये आहे ते बघा. ओके, त्यानंतर जॉर्ड्स आहेत, ते पण विचारलं होतं युपीएससीनं. तर एमपीएससीला पण तो क्वेश्चन येऊ शकतो की बाबा प्रिलिम्स मध्ये तो कसा इरोजनल आहे की डिपॉझिशनल आहे. हे इरोजनच्या बाबतीत कशाचे, ग्लेशियरचे बघा. असंच विंडचं बघा. ओके, आणि अंडरग्राऊंड वॉटरचं पण बघा, ते पण इम्पॉर्टंट आहे. हे तीन इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सॉइलच्या डिफिशियन्सीजवर फोकस द्या. सॉइल इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यू नो, पण त्याच्यामध्ये डिफिशियन्सीज काय आहेत ते बघा. नायट्रोजन नाहीये कशामध्ये ते बघा. ओके, फॉस्फरस कशामध्ये नाहीये, लॅटरायटिक सॉइल मध्ये काय एक्स्ट्रा आहे हे बघा, ह्युमस कशामध्ये नाहीये. ओके, आणि त्यानंतर त्याच्यावर कोणते प्लांट्स उगवतात आणि ते कोणत्या रिजन मध्ये सापडतं हे तुम्हाला तीन गोष्टी सॉइलच्या बाबतीमध्ये बघायच्या. त्यानंतर थिंकर कशाचे रे, ओरिजिन ऑफ युनिव्हर्स आणि प्लेट टेक्टॉनिक्सचे जेवढे काही थिंकर आहेत ते थेअरीज आहेत त्या सगळे बघा. लॅपेसले थेअरी आहे, प्रत्येकाची काय जिम्स अँड जेफ्री काय थेअरी आहेत त्या बघा, युनिव्हर्सच्या ओरिजिनच्या थेअरी. ओके, ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, आता ज्या आता हे झालं कशाचं, हे इंडियाचं आणि महाराष्ट्रात झालं. त्यानंतर वर्ल्डचे जे रिव्हर आहेत, लार्जेस्ट रिव्हर कोणते आहे प्रत्येक कॉन्टिनेंटची स्पेसिफिक करायचं आहे तुम्हाला. रिव्हर मध्ये पण लार्जेस्ट रिव्हर कोणते आहे कॉन्टिनेंट मधली, त्याच्यावरच फोकस द्यायचा आहे. मी तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला वाटेल सगळा कंटेंटच कव्हर करतोय, हा रिव्हर म्हणजे टॉपिकच सांगितला नाही. मी तुम्हाला काय सांगतोय, लार्जेस्ट रिव्हरवर फोकस द्या, सिटीजवर फोकस द्या. त्या रिव्हरवर कोणती सिटीज आहेत विचारलं होतं. पॅरिस नदी, पॅरिस कोणत्या नदीच्या काठावर आहे, तर सीन नदीच्या काठावर आहे. रोन कोणत्या नदीच्या काठावर आहे विचारलेला आहे, फोकस आठवा तुम्ही पीवायक्यू मध्ये. राईन कोणत्या नदीच्या काठावर आहे काय आहे. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर प्लॅट्यू मध्ये तुम्हाला विचारतील रिजन, कोणत्या रिजन मध्ये हा प्लॅट्यू आहे, आशियामध्ये की आफ्रिकेमध्ये की कोणत्या कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये. त्यानंतर त्याचे टाईप विचारतील, ग्लेशियर आहे, पिडमाउंट आहे, कसा कोणत्या प्रकारचा प्लॅट्यू आहे अशा पद्धतीने विचारतील तुम्हाला. त्यानंतर विंड, हॉट विंड, कोल्ड विंड एवढंच बघायचंय. आणि
प्रत्येकाची नावं प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ग्रासलँड आहेत, त्याचे पण सिंपल आहे, नावं बघायचे आहेत आणि त्याचा रिजन बघायचा आहे. हे प्रायोरिटीवर ठेवायचे टॉपिक आहेत. म्हणजे ज्या टायमिंगला तुम्ही जॉग्राफी करताय रे, हातात घेतला रे जॉग्राफी करायला, पहिले हे टॉपिक करेल आणि मग बाकीचं करेल, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथून पुढे असा अप्रोच असला पाहिजे. त्यानंतर कन्सेप्टवर यावर्षी कोणता प्रश्न येण्याचे चान्सेस आहे, तर एल निनो आहे, सुपर एल निनो आलेला आहे, तर त्याचा कन्सेप्ट विचारू शकतात. मी तुम्हाला हे सगळ्या तुम्हाला लक्षात आलं असेल, हे सगळे फॅक्टवर बोललो मी, हे सगळे फॅक्ट टाईप आहेत बघा. पण ह्यात तुम्हाला इथं कन्सेप्ट विचारतील. एल निनोवर ते काय विचारतायत, कन्सेप्ट विचारतायत. त्यानंतर मान्सूनचा कन्सेप्ट विचारणार आहे तुम्हाला. अपॅरेंट मुवमेंट ऑफ सन विचारलेलं 2024 असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे विचारतायत ते. तर कन्सेप्ट जर बघायचा असेल तर मान्सूनचा कन्सेप्ट बघा, एल निनोचा बघा, सायक्लॉनचा बघा, आणि टाइम अँड डेटवर क्वेश्चन विचारतात. ते कशावर विचारतात, टाइम आणि डेटवर क्वेश्चन विचारतात. टाइम आणि डेटवर तुम्हाला ते डेट काढायला लावतील. तुम्ही जर इंटरनॅशनल डेटलाईनच्या इकडे तिकडे गेलात तर ते फोकस ठेवा. आणि टाइप ऑफ सेटलमेंट याच्यावर पण प्रश्न येतो. रेडियल आहे, कसा आहे, कोणत्या टाइप मध्ये, लिनियर आहे. ओके, तर कसं जंगलामध्ये कोणत्या, सॉरी आपल्या माउंटेनवर कोणत्या पद्धतीचं आढळते, सेटल टाइप ऑफ सेटलमेंट, सिटीजवर क्वेश्चन विचारतायत. ओके, तर हे कंटिन्युअस क्वेश्चन आहे, 2-2 वर्षाला प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हे करा. आणि एकदम छोटा 1-2 पानाचा टॉपिक आहे तो. ओके, त्यानंतर बीचेस. बीच आता न्यूज मध्ये जे काय आहे त्याच्यावरून महाराष्ट्र रिलेटेड काय येऊ शकतं असं मला वाटतंय. तर जे पोर्ट आहे, बीचेस आहे आणि फोर्ट आहे. फोर्ट म्हणजे काय, किल्ले. या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत यावर्षी महाराष्ट्रासाठी, कारण की हे ट्रॅडिशनल टॉपिक आहेत. पण ट्रॅडिशनल सोडून कुठे गेले तर हे बीचेसला जाऊ शकतात, पोर्टला जाऊ शकतात, आणि आपले फोर्ट जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्यांच्या हाईटला जाऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मला यावर्षी असं वाटतं की जर तुम्हाला पीक विचारला तर अस्तंबा वगैरे विचारू शकतात. ते सातपुडातले जे पिक्स आहेत तर त्याच्यावर थोडासा फोकस यावर्षी जास्त राहू द्या असं मला वाटतंय. ओके, झालं, कम्प्लीट झालं. हे जॉग्राफीमध्ये तुम्हाला करायचं आहे. ओके, आता तुम्हाला मी काय सांगतो, हे इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट नाहीये. तुम्हाला हे कळलं असेल, इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट नाहीये. ही कशाची लिस्ट आहे, कशावर फोकस करायचा ह्याची लिस्ट आहे त्या टॉपिक मधल्या. ओके, त्यानंतर पंचवार्षिक योजना. इकॉनॉमीचं नाव घेतलं की तुम्हाला पहिल्यांदा पंचवार्षिक योजना येणार आहे. पण सगळेच सांगतात ते पंचवार्षिक योजना, पण त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आकडे आकडे एवढे पाठ करा की आकडे आली पाहिजे तुम्हाला, एवढे आकडे पाठ करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ती पंचवार्षिक योजना कधी लॉन्च झाली, तिचं टार्गेट काय होतं, तिचं अचीव्ह झालं का टार्गेट, नाही झालं का. ओके, हे बघायचं आहे. त्यानंतर मॅक्सिमम एक्सपेंडिचर कशा होतं, ऍग्रीवर होतं, एनर्जीवर होतं की कशावर होतं, आणि त्याचं मुख्य भर तेच शेतीवर आहे, इंडस्ट्रीवर आहे, एनर्जीवर आहे की सर्व्हिसवर आहे, हे विचारणार आहेत. 7वं जर विचारलं तर ब्रह्मानंद, आता त्यानंतर मॉडेल आहे, तर 7वी जर योजना विचारली तर ब्रह्मानंद वकील मॉडेल आहे. 6वी योजना विचारली तर तुम्हाला विचारतील कशावर भर होता. इन्क्लुजन शब्द कधीपासून सुरुवात झाला विचारतील तुम्हाला, 9व्या योजनेपासून झाला का 8व्यापासून. सोशल जस्टिस कधीपासून ऍड झाला विचारतील. तर ज्या टायमिंगला पंचवार्षिक योजना करताय त्या टायमिंगला ह्या पद्धतीने करा. आणि ज्या योजना करताय तुम्ही त्या योजनामधले टार्गेट फार इम्पॉर्टंट आहेत या वर्षीसाठी. टार्गेटवरती प्रश्न विचारू शकतात. जीडीपीचे टार्गेट किती ठेवलेले होते, ग्रोथ रेटचे टार्गेट किती ठेवलेले होते आणि किती अचीव्ह झाले, त्याचं नाव पण विचारणार आहेत त्या पंचवार्षिक योजनेचं. ओके, ह्या गोष्टी पंचवार्षिक योजना करताना लक्षात ठेवा. आणि मग प्रत्येकाची ज्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली होती युनिक, ती युनिक डेव्हलपमेंट लक्षात ठेवायचं आहे. ओके, खत कारखाना असेल, तुमचं जे कोणते कोणते बकोरा कुठे कोणत्या योजनेच्या टायमिंगला इस्टॅब्लिश झालेला आहे, स्टील प्लांट आहेत ते. ओके, कोणत्या कोणाच्या मधने तयार झाले हे तर बघायचंच आहे, पण प्रायोरिटी त्याला असेल. त्यानंतर इंडेक्स आणि रिपोर्ट 2 नंबरला इम्पॉर्टंट टॉपिक राहतो इकॉनॉमीमध्ये. तर तुम्हाला युएनडीपीचे सगळे तुम्हाला इंडेक्स करावं लागणार आहेत युएनडीपीचे. त्यानंतर नीती आयोगचे रिपोर्ट बघावे लागतील, नीती आयोगचे. ओके, आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, IMF आणि युनायटेड नेशन, कंटिन्युअस तुम्हाला इंडेक्स हे खूप जास्त आहेत. ओके, करायचे म्हणल्यावर खूप जास्त आहेत, पण प्रायोरिटी ठेवताना अशीच ठेवायची, युएनडीपी, नीती आयोग, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, IMF, युनायटेड नेशनचे जे तुम्हाला आता सांगितले मी ते. त्यानंतर जे इम्पॉर्टंट जर वर्षी येत आहेत, HDI, MPI, हंगर, इनइक्वेलिटी. ओके, हे तुम्हाला प्रायोरिटीवर पाहिजे. सर्व गोष्टी पाठ पाहिजे त्याच्या, HDIच्या सगळ्याच गोष्टी पाठ पाहिजे तुम्हाला. त्यांचे डायमेन्शन, त्याचे आकडे, ते कधी आला सगळं पाहिजे माहित पण तुम्हाला. HDI कधी आला, कुणी आणला, MPI कधी आला, 2010 ला आला, कसा आला काय. ओके, त्याच्यामध्ये डायमेन्शन काय आहेत. हंगर इंडेक्स कधी आला, 2006 ला आला, हे तुम्हाला माहित पाहिजे. इनइक्वेलिटी कधी आला, डेट सेट पाहिजे. याच्यामध्ये अजून टॉप 3च्या कंट्री माहित पाहिजे, इंडियाची रँक माहित पाहिजे, लास्ट फक्त इंडियाची या वर्षीची रँक नाही, मागच्या वर्षीची पण रँक माहित पाहिजे तुम्हाला. ओके, हे आणि इंडियाचा स्कोर काय हे माहित. बाकीच्या स्कोर लक्षात ठेवू नका. टॉपच्या 3 कंट्री राज्यसेवेनं, आता कॅन्सल झाला तो क्वेश्चन 2025चा, पण राज्यसेवेनं विचारलेला तुम्हाला. टॉपच्या 3 कंट्रीज विचारतात ह्या इंडेक्समध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल,
इंडियाचा स्कोर पण बघावं लागेल, टॉपच्या 3 कंट्रीज प्रत्येक ठिकाणी असाच अप्रोच जायचा. ओके, त्यानंतर तुम्हाला काय बघायचंय, स्कीम्स. स्कीमवर बघा, ज्या 25 वर्ष, 50 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या स्कीम आहेत, 75 वर्ष पूर्ण झालेल्या स्कीम आहेत, त्याच्यावर फोकस करा. स्कीमला लिमिट नाहीये. प्रायोरिटी ठेवताना 1975-76च्या स्कीम बघा, 20 पॉईंट प्रोग्राम आलेला. ओके, ICDS पाहिजे, ठीक आहे, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो. ओके, त्यानंतर तुम्हाला 2000 मध्ये जे काही प्रोग्राम आले, 2001 मध्ये जे समग्र शिक्षा अभियान आले त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे 2025-26 ला ज्याला 25 वर्ष किंवा 50 वर्ष पूर्ण झालेत किंवा 10 वर्ष पूर्ण झालेत, असे सगळे त्याच्यामध्ये काय करणार मग, लॉन्च डेट, लॉन्च प्लेस आणि मुख्य भर. ओके, आणि त्यानंतर मिनिस्ट्री हे विचारतील तुम्हाला. ओके, पॉप्युलेशन नाही, पॉप्युलेशन मी तुम्हाला सांगतो सेपरेट टॉपिकच ठेवलेला आहे. पॉप्युलेशन इज अ सेपरेट सब्जेक्ट इन इट सेल्फ. त्याच्यामध्ये पॉप्युलेशन तुम्हाला वेगळाच काढावं लागणार आहे. पॉप्युलेशन याच्यामध्ये मिक्सच केलेलं नाही मी. का, कारण क्वेश्चनच तेवढे येतात त्याच्यावर. जेवढे एन्शियंट मीडियमला क्वेश्चन येत नाही तेवढे पॉप्युलेशनवर क्वेश्चन आहेत. सेपरेट सब्जेक्ट आहे तो. ओके, त्यानंतर 2005-6 ला कोणत्या स्कीम आल्यात, त्या एमजी नरेगा आलेले, आता बघा किती वर्ष पूर्ण होत आहेत त्याला. ओके, तर त्याची आता VB रामजी झालेले. ओके, जी रामजी, तर ती क्वेश्चन, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. 2013ला, 14ला, 15ला, 16 इथल्या सगळ्या स्कीम आहेत ना, या तोंडपाठ ठेवा. लॉन्च डेट, ओके, त्याचा लॉन्च प्लेस, मुख्य भर काय होता आणि मिनिस्ट्री, एवढंच करायचं. त्यानंतर पॉवर्टीमध्ये समित्या महत्वाच्या आहेत. काय महत्वाचं आहे, समित्या महत्वाच्या आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये समित्या तर महत्वाच्या आहेत, पण त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, पॉवर्टीच्या त्याचं वर्ष, स्थापना कधी झाली, रिपोर्ट कधी आला, इम्प्लिमेंटेशन. ओके, त्यानंतर त्याचा अध्यक्ष कोण होतं, पॉवर्टी लाईन किती दिली त्यांनी. ओके, तेंडुलकर असेल तर तेंडुलकरने किती दिली. ओके, त्यानंतर रंगराजन असेल तर रंगराजनने किती दिली, लकडावालाने किती दिली, कॅलरीज किती दिल्या, अर्बन आणि रुरलची पॉवर्टी किती सांगितली, आणि सगळ्यात गरीब राज्य आहे ते कोणतं सांगितलं. एवढं केलं की तुमचं समिती संपतंय. त्याच्या पुढे जाऊन बुक्स विचारतील, टर्मिनॉलॉजीज काय विचारतील, काय पॉवर्टी गॅप इंडेक्स वगैरे असेल तर, आणि काही थिंकर असतील पॉवर्टीचे रिलेटेड तर ते तुम्हाला विचारू शकतात. एवढंच करायचंय, बाकी काय सुद्धा नाही. याच्यामध्ये पॉवर्टीमध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर आता प्रत्येक टॉपिकचे ज्या समिती आहेत त्या आयोगाला फार जास्त आवडत आहेत. त्याच्यामुळे त्याचा रट्टा मारा, आणि रॅन्डम क्वेश्चन येत आहेत. कशावर येत आहेत माहितीये का, थिंकरवर येत आहेत. रॅन्डम क्वेश्चन येत आहेत, पण काही क्वेश्चन दिसत आहेत मेन्सच्या PYQ मध्ये. ओके, ज्या टायमिंगला मेन्सच्या PYQ चे क्वेश्चन बघतोय आपण, त्या टायमिंगला ठीक आहे, तो किंडल बर्जर जो विचारला होता किंवा रॅग्नर नर्स वगैरे हे ओळखीचे आहेत आमच्या, पण काहीतरी नवीनच ते दरवर्षी आणतात, घेऊन येत आहेत ते थिंकर, आणि ते क्वेश्चन टॅकल होत नाहीत. त्याच्या मागे पळू नका. मी 89 थिंकरचे एक PDF टाकलेले आहे युट्यूबला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला असेल किंवा ऍपवर असेल, ती टाकलेली आहे, तेवढी बघा. त्याच्या पुढे थिंकरच्या मागे लागत बसू नका, कारण की त्याला लिमिटच नाही आणि क्वेश्चन पण काही सुटत नाही त्याच्यातून. ओके, जर वर्षी नवीनच कुठला तर कार्यकर्ता घेऊन येतात ते, आणि त्याच्या मागे जर पळायला लागला तर हे जे इम्पॉर्टंट जर वर्षी क्वेश्चन येतोय आता हा एक क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन आहे, हा एक, इथे 1-2 क्वेश्चन येऊ शकतात, हा एक क्वेश्चन आहे पॉवर्टीवर, ठीक आहे, हे क्वेश्चन जातील तुमचे. आणि त्यानंतर मग कन्सेप्ट तुम्हाला काय बघायचं आहे तर इन्फ्लेशन. कन्सेप्च्युअल गोष्टीमध्ये हा रट्ट्याचा टाईप झाला, वरचा सगळा रट्ट्याचा पार्ट आहे, जो आता फोकसचा गरजेचा आहे, म्हणून तुम्हाला मी प्रायोरिटी सांगतोय. इन्फ्लेशन तुमचं तर ते विसरणार नाहीये. टाइप्स कोणते आहेत ते ऑलरेडी तुम्ही ज्या टायमिंगला बेसिक करत होता त्या टायमिंगला माहित झालेलं आहे. त्या टाईपवर त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. FRBMA ऍक्ट आहे 2003चा, त्याच्यावर फॅक्ट विचारतायत ते टार्गेट. ओके, त्यानंतर GDP आणि GNPच्या कन्सेप्ट विचारतायत. ओके, टेनन्सी रिफॉर्मवर कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे ऑन दी स्पॉट पेपरमध्ये सोडवू शकता तुम्ही. इम्पॅक्ट वगैरे विचारला तर, अर्बनायझेशन वगैरे त्याचं इम्पॅक्ट विचारतायत, तर ते कन्सेप्च्युअल तुम्ही अंडरस्टँडिंगनं सोडवू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल गोष्टीवर थोडासा मी कमी भर का देतोय, कारण शेवटचे दिवस आहेत आणि ऑलरेडी तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही इथपर्यंत आलेला आहे, ऑलरेडी वाचलेला आहे बऱ्याच वेळा, त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पॉप्युलेशन ॲज अ सेपरेट सब्जेक्ट का ठेवलेला आहे मी, कारण की इथून क्वेश्चनच तेवढे येत आहेत. पॉप्युलेशन तुम्ही स्किप करू शकत नाही. बऱ्यापैकी UPSC कार्यकर्ते असतात, पाठांतराचा कंटाळा येतो, पण कंटाळा करायचा नाही. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976 वर यावर्षी क्वेश्चन प्रोबेबल आहे, तर 16 एप्रिल 1976 ला त्याची स्थापना करण सिंह समिती होती, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामध्ये काय बघायचं आहे तुम्हाला, 21 किंवा 18चं जे वय आहे तर त्यांनीच त्या टायमिंगला रिकमेंडेशन केलेलं आहे. त्यानंतर हे कधीच्या कोणत्या प्लॅन मध्ये आलेलं आहे तर 6 वर्ष 5 इयर प्लॅन होता, त्या टायमिंगला ही नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आलेली आहे. त्यानंतर त्याचं टार्गेट 1.4% लोकसंख्येचा वाढीचा दर ठेवायचा हे टार्गेट होतं. जन्मदर 25 ठेवायचा टार्गेट होतं. ओके, आणि लोकसभेच्या जागा आहेत जे 1971 नुसार आपल्या आता आहेत
आणि जे की इम्पॉर्टंट पण आहे डिलिमिटेशन नुसार, तर ते पण हे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीनुसार आलेलं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976. 2000 ची जी पॉप्युलेशन पॉलिसी आहे त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे मागच्या वर्षी. यावेळेस याच्यावर टॉपिकवर प्रोबेबल क्वेश्चन आहे. करोना मग आता तरी पण 2000ची करावं लागेल, कारण की कंटिन्युअसली प्रश्न आहे. 2-2 वर्षाला 1-2 वर्षाला या नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीवर क्वेश्चन आहे. करुणाकर समिती, MS स्वामीनाथन समिती त्याच्या रिलेटेड आहेत. त्याचे टार्गेट तुम्ही बघायचे. शॉर्ट टर्म वेगळे करा, मीडियम टर्म वेगळे करा, लॉंग टर्म वेगळे करा. ओके. आणि ही कधी आली तर 15 फेब्रुवारीची डेट पण करा. हे स्पेसिफिक आहेत, इम्पॉर्टंट आहेत, तर त्याच्यामुळे परफेक्ट करायचे. त्याच्या रिलेटेड काही 3 थिअरीज आहेत. त्या 3 थिअरी लक्षात ठेवा. लॅबेस्टाईनची एक थिअरी आहे, माल्थुजियनचा ट्रॅप आहे आणि नॉटेस्टाईनची. अशा तिघांच्या 3 थिअरी लक्षात ठेवा. ओके. यानं मिनिमम एफर्ट सांगितलेला आहे लॅबेस्टाईननं. तुम्हाला माल्थुजियनचा ट्रॅप माहिती आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, ती गोष्ट त्यांना सांगितलेली आहे. त्यानंतर नॉटेस्टाईननं 3 अवस्था सांगितल्या आहेत. त्या 3 अवस्था पण या 3 थिअरीज आहेत त्या पॉप्युलेशनच्या रिलेटेड, लक्षात ठेवा. त्यानंतर पॉप्युलेशन करताना तुम्हाला काय करावं लागेल, तर मी ते फ्रीमध्ये लेक्चर टाकलेलं आहे. ते जायच्या आदल्या दिवशी ते लेक्चर रिवाइजच करून जायचं. 22 मिनिटात आहे, डबलचे स्पेंड केले तर 11 मिनिटामध्ये होऊन जाईल. ओके. ते ग्रुपला टाकून ठेवलेलं आहे मी त्यासाठीच, कारण त्याच्यातून प्रश्न येणार आहे. ठीक आहे. तर जाताना हेच करा. त्याच्यामध्ये टॉप 3 जे इंडियाचं जर करायला लागलं तर टॉप 3 करा. महाराष्ट्राचं जर तुम्ही करायला लागला तर टॉप 4 करा आणि बॉटमचे पण 3 करा. त्याच्यामध्ये काय करावं लागेल मग, पॉप्युलेशन, ग्रोथ रेट, सेक्स रेशो, लिटरेसी, या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. मी या टॉपिकमध्ये काही स्किप करू नका म्हणतोय, कारण की याच्यामध्ये क्वेश्चन हे हार्ट आहे. याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे मी म्हणणार नाही तुम्हाला की एवढंच सांगा आणि एवढंच इम्पॉर्टंट आहे, एवढंच कर, सेक्स रेशो कर आणि हे राहू दे पॉप्युलेशनचं. नाही, हे सगळंच करावं लागेल, कारण की याच्यावर प्रश्न येतोय. याच्यामध्ये काही स्किप करण्यासारखं नाहीये. आधीच क्लिअर करून टाकतो पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये. त्यानंतर SC ST पॉप्युलेशनवर यावर्षी क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत आणि 2001च्या सेन्सस बरोबर पण कम्पेअर करण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे त्या लेवलला जावा. सेक्स रेशो 2001चा आणि आताचा 2011चा किती होता महाराष्ट्राचा आणि इंडियाचा, हे कम्पेअर करा. 2001 महाराष्ट्र इंडिया किती होता 2011च्या कम्पेअरमध्ये. ही गोष्ट कम्पॅरिझन न करत चला रिव्हिजन करताना शेवटी आता. ठीक आहे. डन. हे झालं. म्हणजे पॉप्युलेशन करताना कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला सांगतो मी, कसा क्वेश्चन येणार आहे. चला पुढं. त्यानंतर पॉलिटी आहे. पॉलिटीमध्ये जर तुम्ही मला इथं तुम्ही जर इम्पॉर्टंट मागत असेल तर तुम्हाला गोळी घातली पाहिजे पहिली, बरोबर. कारण की पॉलिटीमध्ये काय इम्पॉर्टंट मागताय तुम्ही. पॉलिटी तुमचा बालेकिल्ला पाहिजे पाहिजे की नाही, सगळ्यात कमेंट करून सांगा. 54 जण आहे तुम्ही. पॉलिटीमध्ये जर एखादा जर मला मागत असेल इम्पॉर्टंट, तरी मी देणार आहे, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. इम्पॉर्टंट नाही सांगत मी त्याच्यामध्ये, जे की एक्स्ट्रा जे मार्क भेटणार आहेत तुम्हाला, एक्स्ट्रा जे मार्क भेटणार आहेत ते एक्स्ट्राचे मार्क्ससाठी मी इथं सांगतो तुम्हाला काय करायचंय. पण त्याच्यासाठी डबल पॉलिटीचे तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिकच्या सिरीज लावायला लागलाय आता. अरे पॉलिटी तुमचं तोंडपाठ पाहिजे. आता किती वर्ष झालं तुम्ही तयारी करताय, बरोबर. पॉलिटी तुमचं तोंडपाठ पाहिजे, बालेकिल्ला पाहिजे. इथं काही स्किप नाही, काही इम्पॉर्टंट नाही, काही नाहीये. पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ पाहिजेत आता इथं पॉलिटीत. कसाही प्रश्न फिरू दे ना पॉलिटीमध्ये, चुकायलाच नाही पाहिजे पॉलिटीचा. एकाच चुकला तर ठीक आहे, चुकून झाला. पण पॉलिटीमध्ये तुम्हाला इथं अजिबात चालणार नाही इम्पॉर्टंट टॉपिकची सिरीज मी ती रिवाइज केलं नाही, इम्पॉर्टंट टॉपिक करून गेलो, नाही चालणार. बाहेर पडचाल कॉम्पिटिशनच्या डायरेक्टली. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. चला पुढं. आता पुढं याच्यामध्ये मग आता एज भेटण्यासाठी काय करावं लागेल रे. एज भेटण्यासाठी काय करावं लागेल मग पॉलिटीमध्ये. इथं स्किप तर काय करायचं नाही. त्या तुम्हाला संविधानाच्या समित्या टाकलेत बघा सकाळी मी. मागच्या वर्षी मला कमेंट करून सांगा रे किती जण चुकलेत पेपर दिलेले. समितीचा क्वेश्चन विचारलेला त्यांनी, संविधान समितीच्या अध्यक्ष क्वेश्चन किती जण चुकलेत मला कमेंट करून सांगा बरं. मागच्या वेळेस ते जे होते ते हे पाठांतराची गोष्टी आहेत, त्या विसरू नका पॉलिटीच्या बाबतीमध्ये. तर त्याच्यावर फोकस घेऊन जावं, बरोबर. जे मागच्या वेळेस अटेम्प्ट दिला होता त्यांनी समित्या चुकतायत तर समित्या त्याच्या अध्यक्ष त्याच्यावर फोकस करा. त्यानंतर यावर्षी गव्हर्नर न्यूज मध्ये तर तुम्हाला मी गव्हर्नर डायरेक्ट सांगून देतो ना, गव्हर्नर इम्पॉर्टंट आहे. जाऊन पुस्तकात वाचा ना. त्यासाठी 15 मिनिटाचं 30 मिनिटाचं लेक्चर कशाला बघत बसताय. 30 मिनिटात तुम्ही अर्धा सब्जेक्ट कव्हर करचाल तिकडं, किंवा 30 मिनिटामध्ये 50 क्वेश्चन सॉल्व्ह करचाल फास्ट मध्ये. कशाला लेक्चर बघत बसताय शेवटच्या दिवसामध्ये, वेळ घालवताय मोकळ्यात. ठीक आहे. ही गोष्ट सांगतोय तुम्हाला. चला तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल. बऱ्याच जणांचं चुकलं होतं ते. तर त्याच्यामध्ये गव्हर्नर आहे, तर 200 आर्टिकल आणि 200 आर्टिकल महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे आता. कारण की तमिळनाडूचं गव्हर्नर सारखं ते अडवा लावायला लागलेला आहे. तर त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. जाऊन बघा ना तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. त्यानंतर गव्हर्नरचे आर्टिकल बघा, 153 154 आर्टिकल काय डिटेलमध्ये आर्टिकल बघा. त्यानंतर स्पीकरवर क्वेश्चन येणार आहे. स्पीकर व्यवस्थित करून ठेवा. 93 नंबरचा आर्टिकल, 93 नंबरचा आर्टिकल. आणि स्पीकरच्या रिलेटेड जेवढे काही टर्म असतील, कंडिशन असतील, रिमूव्हल असेल, त्याचं मेजॉरिटी असेल, कमिटी, त्याचं रिमूव्हल फार इम्पॉर्टंट आहे. कशा पद्धतीने तुम्ही रिमूव्हल करता, इफेक्टिव्ह मेजॉरिटी की कोणती मेजॉरिटी ती व्यवस्थित बघा, कारण स्पीकर न्यूज मध्ये होता.
त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंटनं पण राजीनामा दिलाय. 67 आर्टिकल इम्पॉर्टंट आहे रिमूव्हलसाठी. त्याला जी काढण्याची जी पद्धत आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 67 व्हाईस प्रेसिडेंटचा. ओके, काय करणार मग तुम्ही? व्हाईस प्रेसिडेंटचे सगळे आर्टिकल पाठ करून जाणार जाताना. त्याच्यातलं पण 63 आणि 67 महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर 164 170 जे आहे ते तुम्हाला डिटेलमध्येच माहित पाहिजे. प्रत्येक प्रोव्हिजन डिटेलमध्ये माहित पाहिजे. कारण कशाचे प्रोव्हिजन आहेत रे? स्टेटचे प्रोव्हिजन आहे, स्टेटचे. आणि बऱ्यापैकी तुम्ही इथं फसता. एखादा पॉईंट मिस होतो खालीवर. तर मी तुम्हाला 89 ची ट्रिक सांगितली ज्या टायमिंगला रिवाइज करत होतो त्या टायमिंगला. मॅरेथॉन सेशन मध्ये पण ते टाकून दिलेलं आहे. वेळ तुम्हाला जर समजा गेलं की तुम्ही लगेच ते मॅरेथॉन सेशन लावलं तर मला वाटतं 3 तासामध्ये तुम्ही कव्हर करून टाकताल ते. ओके, तर जर लक्षात राहत नसेल तर ओके, लक्षात राहत असेल तर वेल अँड गुड. ओके, पण 164 ते 170 आर्टिकल डिटेलमध्ये माहित पाहिजे. 124 आर्टिकल, 128, 129, 130 हे सुप्रीम कोर्टचे आर्टिकल आहेत. याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस मला वाटतं यावर्षी. 128, 129, 130 ते तुमचे तुम्ही जाऊन बघा काय आहे ते. आणि 136, 143 हे पण न्यूज मध्ये होते. 143 न्यूज मध्ये होता. याच्यावर येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. हे डिटेल प्रोव्हिजन माहित पाहिजे. 143 कॅग तर एव्हरग्रीन आहे, तुम्हाला माहिती आहे. 149, 151 पण कॅगचे रिलेटेड आहेत. 151 रिपोर्ट देतो तो पण माहित पाहिजे आर्टिकल. 177 आर्टिकल इम्पॉर्टंट आहे बघा. 177 आर्टिकल. ओके, 177 आर्टिकल ते तुम्ही काय करायचंय, ज्या टायमिंगला पॉलिटी रिवाइज करताल मी पीडीएफ देईल त्या टायमिंगला ते 177 आर्टिकल काय आहे ते कमेंट करून सांगा मला, जर आता तुम्हाला माहित असेल तर. ओके, त्यानंतर 194 पण आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. 194 आर्टिकल. 105 अधिक 105 अधिक 105 अधिक 89 किती होतं रे? 194 होतं. मग 105 काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे आणि 194 पण काय हे माहित पाहिजे. त्याच्यामध्ये डिटेल प्रोव्हिजन तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर 199 आणि 202 गव्हर्नरचे पॉवर आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये गव्हर्नरच्या पॉवर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. 177 हा, आणि 165 पण काय आयोगाला आवडतं काय माहिती, ऍडव्होकेट जनरलचं कंटिन्युअसली. ओके, इको येत आहे का? ठीक आहे, आता येतोय का सांगा? जस्ट अ सेकंड, दुसऱ्या मोबाईल मध्ये लावल्यामुळे ते हा माघारी आवाज येतोय. ठीक आहे, ओके ठीक आहे. ओके, आता येत नाही ना? चला, तर त्याच्यामध्ये 199 आणि 202 मध्ये एकदम डिटेलमध्ये जावा तुम्ही. कारण की तिथे काय करणार आहे ते माहितीये का? तर ते गव्हर्नरमध्ये गव्हर्नरच्या पॉवर, डिस्क्रिशनरी पॉवरवर जाणार आहेत ते. 199, 200, 201, 202 हे आर्टिकल सगळे डिटेलमध्ये करा. ओके, त्यानंतर 213 आर्टिकल काय आहे? 213, 123 ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. 215 इम्पॉर्टंटच आहे यावर्षी. 233 तुम्ही जाऊन बघायचं हे आर्टिकल काय. मी जर तुम्हाला आता सांगितलं तर तुम्ही अजिबात सुद्धा बघत नसता ते. 239, 243 डिटेलमध्ये करा. 243 डिटेलमध्ये करा म्हणले मी. त्यानंतर 244 एसटी बरोबर. 246 लिस्ट. 252 2 स्टेट एकत्र येऊन बनवता येते. 262 माहिती आहे तुम्हाला. 262, 263 बरोबर. इंटरस्टेट काउन्सिल आणि तुमचं वॉटर बोर्ड बरोबर. 263 आहे ते इंटरस्टेट काउन्सिल आहे. 262 आहे ते वॉटरचं बोर्ड तयार करण्याची पॉवर कुणाकडे आहे? पार्लमेंटकडे आहे की नीट कुणाकडे आहे? बघा, पार्लमेंटकडे आहे की सेंटरकडे आहे? निर्णय कोण घेते? लवाद कोण स्थापन करते? इंटर स्टेट काउन्सिल कोणतं आहे? प्रेसिडेंट आहे की पार्लमेंट आहे? हे नीट बघा तिथं रिवाइज करताना. इथं बरोबर कन्फ्युजन होतं, बरोबर चुकतोय. 292 93 हे कर्ज घ्यायचं आहे. कोण कोणाकडून कर्ज घेते बघा. 300 तुम्हाला माहिती असते पण याची घटना दुरुस्ती तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर 308 ते 323 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यावर्षी युपीएससी वर प्रश्न येणार. 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे युपीएससी वर प्रश्न येणार आहे. युपीएससी व्यवस्थित करा. 315 आर्टिकल पासून ते 323 आर्टिकल पर्यंत एकदम डिटेलमध्ये करा. 315 तर इम्पॉर्टंटच आहे. ते विचारतील डायरेक्टली तुम्हाला की हे आर्टिकल कशाचं आहे. पण 323 पण काय आहे बघा, जे की मी ऑलरेडी रिव्हिजन मध्ये घेतलेलं आहे, फोकस दिलेला आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते. मी आता फक्त टॉपिकची लिस्ट सांगायला आलेलो आहे की हे इम्पॉर्टंट आहेत म्हणून. त्यानंतर सिटिझनशिपवर तुम्हाला मी बघा, काल कंबाईनचा मेन्सचा पेपर झाला बरोबर. मी आणि माझं लेक्चर तुम्ही ऐका रे. आता पेपर झाल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवेल. आता डिस्टर्ब नाही करणार. काय सांगितलेलं रे जे कंटिन्यू होते त्यांना, काय म्हणलेलं रे मी? नवीन एरिया शोधायला लागलेत ते. आणि कुठला एरिया शोधतायत ते सांगितलेलं का? कोण आहे आपले रेग्युलर बॅचवाले, कोण आहे? कमेंट करून सांगा. सांगितलं ना तुम्हाला सिटिझनशिप नवीन एरिया शोधायला लागले तर इथं कंटिन्युअसली क्वेश्चन विचारणार आहेत आता इथून पुढे. सांगितलेलं ना, प्रश्न आला ना. सिटिझनशिपवर विचारताय, डिटेल चालले आता इथं ते. तर त्याच्यामुळे डिटेल जावं आता सिटिझनशिपला सुद्धा ते. त्यानंतर सेकंड एआरसी त्याच्यावर प्रश्न येणार आहे यावर्षी. 1966 ते हे असल्यामुळं तुम्हाला आता वर्ष पूर्ण होत आहेत तेवढे बरोबर. बरोबर. त्यानंतर पंच कमिशन विचारणार आहे ते 2007 बरोबर. त्यानंतर समित्या ज्या आहेत
बोंगीरवार समिती, पाटील समिती, बलवंतराय मेहता, समित्या कुणाच्या त्याच्यात समितीमध्ये काय करायचं त्याची डेट बघा. त्यानंतर डेट बघितल्यानंतर तुम्ही काय बघा, काय बघावं लागेल तुम्हाला, त्याचं रिकमेंडेशन ज्या युनिक आहेत बघा, सगळं पाठ करत बसू नका. युनिक रिकमेंडेशन फॉर एक्झाम्पल पाटील समिती आहे, पाटीलची जी समिती आहे ती 1984 आलेली आहे, तर त्यानं काय म्हणलं होतं, डायरेक्ट इलेक्शन घ्या कोणाचं, सरपंचाचं. तर अशा जे आहेत ते डायरेक्ट जे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन त्याच बघा फक्त. ओके, सगळंच करायचं. म्हणजे समित्या टॉपिक आहे म्हणून काय मी समित्या सगळ्याच वाचत बसणार का पहिल्यापासून लाईन टू लाईन वाचत बसणार नाही. त्याच्या डेटवर फोकस देईल. त्याचं रिकमेंडेशन, इम्पॉर्टंट रिकमेंडेशन काय होती जी की बाकीच्यांपासून वेगळी करते. 1984 ला कोणती आली, 1970 ला कोणती आली, 1980 ला कोणती आली, 60 ला कोणती आली, वसंतराव नाईक पहिल्यांदा आलती का शेवटी आलती, ह्या गोष्टी बघा. बलवंतराव मेहता कधी आलती, कॉन्स्टिट्युशनल जे की आपल्याला संविधानासाठी रिकमेंडेशन दिले, लोकल बॉडीला संविधानिक दर्जा द्या, असं कोणती समिती म्हणली होती पहिल्यांदा, इलेम सिंघवी म्हणली होती का, ती कधी आलती, 1986 ला आलती का, 85 ला आलती, हे बघा तुम्ही. ओके, त्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला, 343 ते 351 हा माझा इम्पॉर्टंट टॉपिकचा एरिया. मी तुम्हाला जे बरेच दिवस सांगतो की ह्याच्यावर प्रश्न येण्याचा असं मला प्रोबेबल वाटतंय. 343 ते 351 लँग्वेजच्या बद्दल जे क्वेश्चन आहे ते 100% येणार. आणि त्याच्यानंतर येणार म्हणलं ते म्हणलंय, पण त्याच्यानंतर 208 पण आर्टिकल लक्षात ठेवा. 208 आर्टिकल पण ते 210 आर्टिकल पण लँग्वेज बद्दल आहे. स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची लँग्वेज दिलेली आहे याच्यामध्ये 210. तर हे आर्टिकल लँग्वेज बद्दलचे तोंडपाठ ठेवा. लिंग्विस्टिक ऑफिसर जो आहे तर तो ऑफिसवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस मला यावेळेस जास्त वाटतात या एरियावर. ओके, त्यानंतर 358, 59 आणि 360 फायनान्शियल इमर्जन्सी लागण्याची कंडिशन ऑलरेडी जगामध्ये झालेली आहे, त्याच्यामुळे 360 इम्पॉर्टंट आहे. आणि 358 आणि 59 तुम्हाला फसवण्यासाठी हे सगळ्यात भारी टॉपिक आहे एरिया आहे. म्हणून 358, 59 मध्ये फरक काय, ऑटोमॅटिक सस्पेंड होतं 358 मध्ये, 19 सस्पेंड होतं, एक्सटर्नल अग्रेशनच्या वेळेस होतं की इंटरनल अग्रेशनच्या वेळेस होतं की दोन्ही टाइमला होतं. हे 58 मध्ये फसवतील, 59 मध्ये तुम्हाला फसवतील. कशा पद्धतीने फसवतील 59 ला, तर कोण काढतं, प्रेसिडेंट काढतं की पार्लमेंट ऑर्डर काढतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला बारीक बारीक ट्रॅप हे 358, 59 मध्ये फसवतील तुम्हाला. ओके, त्यानंतर 361 गव्हर्नर आणि प्रेसिडेंटच्या इम्युनिटीज आहेत, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि 102 आणि 105 जे आहे ते तर मगाशी सांगितलं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल 395 आर्टिकल आहेत. हे म्हणणार तुम्ही हा बाबा येऊन इथं सगळ्यात सांगायला लागला. मी तुम्हाला कसं सांगतोय लक्षात आलं ना. हे जे आर्टिकल आहेत 395 पैकी तुम्हाला एवढे सांगितलेत मी. ओके, 395 पैकी एवढे सांगितलेत, त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जे आणि मी 0 ते 100 पर्यंत का सांगितले नाहीत रे, का सांगितले नाहीत, कारण की ते तुमचा कमांडचा एरिया आहे आणि तिथं चुकायलाच नाही पाहिजे तुम्ही. जिथं फसताय तुम्ही तिथंच मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. ओके, चला. तर कमिटी जे आहेत कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, त्याचे आकडे तोंडपाठ करा. आकडे 665 आहे की 565 आहे. ओके, ह्याला कार्यकाळ किती आहे, त्याला कार्यकाळ किती आहे, ह्याच्यामध्ये मेंबर किती असतात, त्याच्यामध्ये मेंबर किती असतात, ह्या समितीत कोण असते, त्या समितीत कोण असते, नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती करते, काढतंय कोण, राष्ट्रपती करते का गव्हर्नर काढते, ह्या सगळ्या गोष्टी नियुक्त्या आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीच्या ह्या समित्या डिटेलमध्ये करा. ओके, ज्या की बॉडीज आहेत त्या सगळ्या बघा. ओके, त्याच्यामध्ये काय करायचं, आकडे, नियुक्त्या. ओके, चलो चला पुढं. हे झालं. आता आपण सायन्सला येऊयात. पॉलिटिक्स झालं. पॉलिटी बालेकिल्लाच राहिला पाहिजे. जे 1-2 वरचे क्वेश्चन चुकणार होते तुमचे, त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडस या फोकस एरियाकडे घेऊन आलेलो आहे. चला पुढं. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये काय रे, आता इथून पुढे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर सायन्स बघा, सायन्समध्ये तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. सायन्स शिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, जे शेवटपर्यंत थांबतील त्यांना मी एक प्लॅन देणार आहे 7 दिवसाचा. त्याच्यामध्ये सायन्सचं कशा पद्धतीने अप्रोच असला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे शेवटी. ओके, तर ज्याला थांबायचं त्यांनी थांबा शेवटी, कारण की तिथं मी थोडासा प्लॅन देईल, कारण की प्लॅन प्रत्येकाचा वेगळा असतो. मी फ्लेक्झिबल प्लॅन देणार आहे, परंतु त्याच्यामध्ये मी सायन्स दररोज इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतोय. तर चला पुढं. केमिस्ट्रीमध्ये मोल आहे, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी आणि मोलार मास आहे. कंटिन्युअसली क्वेश्चन आहे याच्यावर. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी याचं काय बघायचं आहे, फॉर्म्युला बघायचा आहे, कन्सेप्ट बघायचा आहे आणि याचे प्रॉब्लेम बघायचे. फॉर्म्युला पाठ करा. कन्सेप्ट काय आहे बघा मोलचा, मोलॅरिटीचा कन्सेप्ट काय, प्रॉब्लेम बघा. ओके, त्यानंतर केमिकल रिएक्शन, जे की रिसेंटमध्ये आयोगाला खूप जास्त आवडायला लागले केमिकल रिएक्शन. त्याचं त्या रेटवर पण एक प्रश्न विचारला होता त्यांनी, आणि ते डिस्प्लेसमेंटची ते एक्झाम्पल विचारतायत. डबल डिस्प्लेसमेंटचे एक्झाम्पल विचारतायत.
डिकम्पोजिशनचं एक्झाम्पल विचारतायत, इंडोथर्मिक एक्झोथर्मिकचं एक्झाम्पल विचारतायत, ऑक्सिडेशन रिडक्शनचं एक्झाम्पल विचारतायत, केमिकल रिएक्शन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे बॉन्ड पेअर आणि लोन पेअरवर काय प्रेम वाढायला लागले काय माहिती. कोव्हॅलंट बॉन्डवर मागच्या वर्षी 2025 लाच विचारलं. त्याच्या अगोदर त्यांनी लोन पेअर बॉन्ड पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर असं केलं होतं, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये. त्याच्यामुळे थोडंसं इथं लक्ष द्या. आणि त्याच्या जॉमेट्री जे आहेत, BF3 ची काय आहे, सॉरी BF3 ची जॉमेट्री कोणती आहे, त्यानंतर तुमची PCl5 ची टेट्राहायड्रल कोणती आहे हे बघा. ओके, त्यानंतर तुम्ही CH4 ची कोणती जॉमेट्री आहे ते बघा, H2O ची कोणती जॉमेट्री आहे, अँग्युलर आहे की काय आहे बघा, लिनियर आहे, CO2 ची लिनियर आहे की कशी आहे बघा. तर हे जॉमेट्री केमिकल बॉन्डिंग मध्ये ते विचारतात. हे 3 नंबरचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे केमिस्ट्री मधला, त्याला तुम्ही फोकस करा. हा येस, PCl5 ची बायपिरॅमिडल आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲलोट्रॉप ऑफ, मी सांगतोय तुम्हाला की काय आहे ते बघा. ओके, त्यानंतर ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, ॲलोट्रॉप ऑफ कार्बन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायमंड, फुलेरिन, ग्राफाईट आणि ग्राफिन हे 4च गोष्टी आहेत त्याच विचारतायत ते. पण त्याच्यामध्ये पण आता ते कार्बनची जॉमेट्री विचारायला लागले. जॉमेट्री, कार्बनची जॉमेट्री काय, कार्बनची त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं हे तर टेट्राहायड्रल कशाचे आहे, डायमंडचे आहे. फुलेरिनची काय आहे, फुलेरिनची बकीबॉल स्ट्रक्चर आहे त्याचं. त्यानंतर तुम्हाला ग्राफाईनचं हायब्रिडायझेशन विचारतील, sp2i sp3i कोणतं हायब्रिडायझेशन हे विचारतील, ग्राफाईनचं ग्राफिनचं. ओके, तर परत त्यानंतर तुम्हाला डायमंडचं पण कोणत्या पद्धतीचं हायब्रिडायझेशन आहे हे पण आता फोकस आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस द्या ज्या टायमिंगला ॲलोट्रॉप करताय. टॉपिक तर इम्पॉर्टंटच आहे, पण ते करताना कशावर फोकस द्यायचा हे मी तुम्हाला सांगतोय आता रिव्हिजनच्या वेळी. त्यानंतर पिरियोडिक टेबलचे ट्रेंड, त्याच्यानुसार तुम्हाला बरेच क्वेश्चन सुटणार आहेत. ओके, पिरियोडिक टेबलचे जे एलिमेंट आहेत ना, एस ब्लॉकचे आणि इकडले पी ब्लॉकचे, ते इकडचे सुरुवातीचे 1-2 आणि इकडचे 1-2 हे जरा थोडेसे लक्षात ठेवा. आणि फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि मेटॅलॉइड्स मध्ये दिलेत बघा इथं, ते मेटॅलॉइड्स व्यवस्थित नीट बघा. त्या मेटॅलॉइड वर क्वेश्चन फिरवण्याचा जरा थोडासा चान्स वाटतोय, तर त्याच्यावर थोडंसं बघा मेटॅलॉइड्सचे काय प्रॉपर्टीज वगैरे आहेत आणि ते कुठे आहेत, काय करतात. आणि एस आणि पी ज्या टायमिंगला तुम्ही यांच्या प्रॉपर्टीज बघताय त्या टायमिंगला तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघावं लागेल, बरोबर, रेडियस बघावं लागेल. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या पिरियोडिक टेबलचा ट्रेंड आहे, त्या ट्रेंडनुसार मी फक्त म्हणत नाही की तुम्ही हे पाठ करा, त्या ट्रेंडनुसार जे काही क्वेश्चन येणार आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ते क्वेश्चन काय विचारतील रे, ते रिएक्टिव्हिटीवर क्वेश्चन विचारू शकतात. आणि ते जे तुम्ही ट्रेंड बघणार आहे, फॉर एक्झाम्पल इथे एन आहे, बरोबर, ही लिनांची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरते, तुम्हाला सांगितलेलं मी, लिथियम सोडियम लिनांची नालायक कार्टी, बरोबर. ओके, तर लिथियम आणि सोडियम आहे, तर लिथियम आणि सोडियम आहे ह्याच्या टायमिंगला तो जर समजा NaCl बरोबर जर कुठं तर मिक्स झाला, बरोबर, सोबत आला, NaCl बरोबर सोबत आला. ठीक आहे. Cl काय आहे रे, इकडला पी ब्लॉकचा एलिमेंट आहे. तर काय करा माहितीये का, Pl काय आहे, सी ब्लॉकचा, सॉरी Cl काय आहे तर पी ब्लॉकचा एलिमेंट आहे. तर ह्यांची रिएक्टिव्हिटी आहे. आणि ज्या टायमिंगला लिथियम क्लोराईड येते त्या टायमिंगला एक गोष्ट लक्षात घ्या, लिथियम आणि सोडियम, त्याच्यामध्ये लिथियम हा कधी पण रिएक्टिव्ह असणार आहे सोडियम पेक्षा, बरोबर, कारण की टॉप टू बॉटम अशा पद्धतीनं. मग काय करा, लिथियम क्लोराईड हा चांगला बॉन्ड बनतो ह्या दोघांचा. अशा पद्धतीनं तुम्ही या केमिकल बॉन्डिंग मध्ये पण काही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि काही क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही केमिकल रिएक्शन मध्ये पण सॉल्व्ह करू शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळं यांच्या प्रॉपर्टीज, ज्या इलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरनं केमिकल रिएक्शन, रिएक्टिव्हिटी, ओके, ह्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यानंतर डिस्कवरीज आणि आयसोटोप ह्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेत. थिंकर कोणता आहे, कोणती रुदरफोर्डनं काय डिस्कवर केलंय, त्यानं काय डिस्कवर केलंय, थॉम्सनचं कोणतं मॉडेल होतं, हे तर तुम्हाला माहित पाहिजे. सुरुवातीचा टॉपिक असतो, सगळ्यांनाच पाठ असतो, पण इम्पॉर्टंट आहे. थिंकर लक्षात ठेवा. आणि आयसोटोपवर क्वेश्चन आहे, आयसोटोप मध्ये आयसोबार कोणते, त्यातले इम्पॉर्टंट आयसोबार, आयसोटोप वगैरे लक्षात ठेवा. आणि यावर्षी ट्रियाडवर क्वेश्चन येईल असं मला वाटतंय, ट्रियाड एकदा पाठ करून ठेवा, कोणते कोणते ट्रियाड आहेत ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं फोकस याच्यावर राहू द्या. सुरुवात करताना चेकलिस्ट यानं चालू करा. ओके, सिलेबस मध्येच गोष्टी त्या तुमच्या पुस्तकातच आहेत, पण चेकलिस्ट अशी करा, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं, आता वेळ राहिलेल्या वेळामध्ये बाकीचे टॉपिक कव्हर करून घेतो सगळे. ठीक आहे. प्रायोरिटी कळली तुम्हाला. त्यानंतर फिजिक्समध्ये 3 टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, साऊंड, लाईट, इलेक्ट्रिसिटी आणि त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटीवर कंटिन्युअस क्वेश्चन आहे म्हणून याला मी सेपरेट काढलेला आहे. साऊंडवर तुम्हाला त्याचं कोणत्या प्रकारच्या वेव्ह आहेत त्या बघावं लागतील, वेव्ह कोणते आहेत, मेकॅनिकल वेव्ह आहेत की कोणत्या वेव्ह आहेत त्या बघा साऊंडमध्ये. त्यानंतर लाईटमध्ये पण रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, डिस्पर्शन, डिस्पर्शनवर क्वेश्चन येऊ शकतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवर
ह्याचं ना तुम्हाला ते प्रॉपर्टीज विचारतायत आणि डिस्पर्शन मध्ये पण परत पुढे गेलो प्रिझमवर क्वेश्चन विचारतायत. प्रिझमवर क्वेश्चन विचारताना पण ते रेड आणि ब्ल्यू म्हणजे विबजॉर जे आहे विबजॉर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं रिलेशन आहे, वेवलेंथ कुणाची जास्त आहे, फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे, रेडिओक्टिव्हिटी बघायला भेटणार आहे. सगळे फॉर्म्युले जे आपण जेवढे काही दिलेत तेवढे लिहून काढा. ओके, थेअरीज जे आहेत त्याच्यावर प्रश्न येतोय. बर्नॉलीचं एकदा इक्वेशन सर्च करा, पास्कलचं इक्वेशन सर्च करा, फॅरेडेचा लॉ एकदा सर्च करा, ओमचा लॉ सर्च करा आणि थर्मोडायनेमिकचे जे लॉ आहेत, ओके, झिरोथ लॉ आणि 3 लॉ ते बघा. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं ते पण बघितलं होतं. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते तुम्हाला मी आठवत असेल, ट्रिक आठवत असेल मी सांगितलेलं. ठीक आहे, तर ते एक बघा. तर हे थेअरीज आणि लॉवर प्रश्न विचारतात ते बर्नॉलीचं इक्वेशन, पास्कल, फॅराडे, ओम्स आणि थेअरी. ज्या काही ह्या थेअरी आहेत रिसेंट मधल्या थेअरी आहेत, थेअरी आल्या तर प्रश्न चुकायला नको म्हणून तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे, अजून एखादी थेअरी जर याच्यामध्ये मिस झाली असेल तर तुम्ही थेअरी दिसली कोणी तर त्यानं फक्त काय केलंय एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, फोकस. त्यानंतर बायोमध्ये प्रायोरिटी कशाला द्यायची. बायो तुम्हाला मेक इट और ब्रेक इट करणार आहे. ठीक आहे, तर बघा बॉटनीमध्ये प्रायोरिटी कशा ठेवा. म्हणजे आता मी बायोची रिव्हिजन करायला घेतली, पण बायोची रिव्हिजन करायला घेताना मी बायो सुरुवातीपासून मग चालू केला का, पहिल्या पानापासून जेनेटिक्स पासून किंवा तुमच्या पुस्तकात जे काही टॉपिक असेल त्यापासून चालू केला का, नॉनसेन्स अप्रोच आहे तो. ठीक आहे, अजिबात नाही. बॉटनीवर क्वेश्चन येतात आणि बॉटनीचे क्वेश्चन चुकतायत पण. बरोबर आहे. सिट्रस कंकर कोणाकोणाला बरोबर आलता रे मागच्या वर्षी 2025 ला दिलेले, कोणाकोणाला बरोबर आलता सिट्रस कंकर. बरोबर आहे, कोणा सांगता कोणाकोणाला बरोबर आलता कमेंट मध्ये सांगा. चुकलेला असेल तर कमेंट मध्ये सांगा, लाजायचं नाही. बरोबर, तर चुकतोय का नाही क्वेश्चन बॉटनीवर आलेला, बॉटनीवर आलेले क्वेश्चन चुकतोय. त्याच्यामुळं इथं प्रायोरिटी पाहिजे. त्याच्यामध्ये डिसीजेस बघा, बॅक्टेरियल डिसीज कोणते आहेत, व्हायरल डिसीज कोणते आहेत. बॅक्टेरियल आणि व्हायरल जर केले, ठीक आहे, ठीक आहे वनिशा, चांगली गोष्ट तुमचा बरोबर आला होता. पण बरेच जण चुकलेत ते क्वेश्चन, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल चुकलेले आहेत क्वेश्चन ते मी सांगतो एरिया. आणि कंटिन्युअसली क्वेश्चन पण येतोय, असं नाही की टॉपिक कधीतरी रॅन्डम आहे, इम्पॉर्टंट आहे. जर वर्षी क्वेश्चन येतोय, बॅक्टेरियल करा, व्हायरल करा. ओके, व्हायरल करा आणि त्याचे पण पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जे आहेत ते पण करा. कशामुळे होतोय, झॅन्थोमोनास सिट्राय असेल सिट्रस कंकरचा, तर झॅन्थोमोनास ह्या बॅक्टेरियल आहेत हे तुमच्या लक्षात पाहिजे. व्हायरल असेल तर व्हायरसचा कोणते आहेत. ओके, बंची टॉप ऑफ बनाना असेल, ठीक आहे, तर हा व्हायरल डिसीज आहे बंची टॉप ऑफ बनाना. ठीक आहे, तर हे व्हायरलचे कोणते ते 3-4 लक्षात ठेवा. त्यानंतर बाकीचे जे राहतील ते मग सगळे फंजाईमध्ये जातात. म्हणजे थोडंसं इलिमिनेशन अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. फंजाईमध्ये बाकीचे जातात ते फंजाईमध्ये, कारण बॅक्टेरियल आणि व्हायरल लक्षात ठेवले तर मोस्ट ऑफ द फंजाईवालेच आहेत सगळे. तर फंजाईवाले जास्त आहेत टॉपिक, जास्त आहेत रोग. त्याच्यामुळे तुम्हाला हे जर लक्षात ठेवा, पेपरमध्ये इन केस शेवटी असं होतं की यार लक्षातच राहणार तेवढे सगळे, तर हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि फंजाईवाले ते बाकी सगळे फंजाईमध्ये टाकून द्यायचे जर आला तर, ह्या दोन्हीत जर दिसल्या नसेल. त्यानंतर डिसीज फक्त डिसीज करून चालणार नाही. डिफिशियन्सीमध्ये बोरॉनची डिफिशियन्सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि आयर्न याच्यामुळं काय परिणाम होतो हे परिणाम लक्षात ठेवा. आणि हे जे बोरॉन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि आयर्न आहे हे झाडामध्ये काय काम करतं, काम काय करतं हे फंक्शन फक्त बघून घ्या. दोनच गोष्टी करा, जर कमी पडलं किंवा जास्त झालं तर काय होईल आणि झाडामध्ये काय काम करतं या गोष्टी लक्षात ठेवा. बोरॉन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि आयरन डिफिशियन्सी. राईट, चलो उसके बाद हार्मोन. हार्मोन बघा, हार्मोन मध्ये एक ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन, इथिलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड. पहिला लेअर झालेला आहे त्यांचा विचारून, त्यांची फंक्शन काय जर वर्षी क्वेश्चन येतोय. आता दुसऱ्या लेअरला जाऊ शकतात ते. तर याच्यामधले डिटेल्स बघण्याचा थोडासा प्रयत्न करा. ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन, इथिलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड. जस्ट अ सेकंड. ओके, तर याच्यामध्ये डिटेलमध्ये जाण्याचा आता प्रयत्न करतील थोडंसं. त्याच्यामुळे हे जे पान आहे ज्या टाइमिंगला तुम्ही रिवाइज करताय त्या टाइमिंगला ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन, इथिलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड आहे ते थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. काय सांगतो मी, डिटेलमध्ये जायचा प्रयत्न करा. फोटोसिंथेसिसच्या सायकल त्या सगळ्या नीट करा. ओके, एवढंच करा बॉटनीमध्ये प्रायोरिटीला. त्यानंतर डिसीजेस ऑफ ह्युमन. आता डिसीजेस तर सगळेच करायचे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटोझोन आणि बॅक्टेरियल आहेत थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणि हिपॅटायटिस ए, बी, सी, डी याच्यावर प्रश्न येऊ शकतो, टीबीवर प्रश्न येऊ शकतो यावर्षी. ओके, त्याचे कॉझल ऑर्गॅनिझम बघायचा, वेक्टर काय आहे बघायचा, अफेक्टेड ऑर्गन कोणता आहे बघायचा आणि त्याची वॅक्सिन काय आहे बघायचं. वॅक्सिन अवेलेबल आहे तर आहे, काय नाव आहे त्याचं एवढंच बघायचं. त्याचा अफेक्टेड ऑर्गन काय आहे, त्याचा परिणाम काय होतो, वेक्टर कोणते आहे, एडिस इजिप्टिस आहे की से फ्लाय आहे, ठीक आहे, की कोणता आहे, अजून प्रोटोझोन डिसीज कोणता आहे, वेक्टर काय, कॉझल ऑर्गॅनिझम काय आहे बघा, व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे की कोणता आहे. ओके, तर हे प्रत्येकाचे बघा, बॅक्टेरियल असेल आता रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल हेल्थच्या रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत
त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ट्रेपोनियम, पॅलेडियम वगैरे हे थोडंसं लक्षात ठेवा, कारण एड्स विचारून झालाय. आता किती वेळा एकाच माणसाला तुम्ही एड्स करता? हेपॅटायटिस ए, बी, सी, डी पण कंटिन्युअसली विचारतात. बी आयोगाचा फेवरेटच आहे, हेपॅटायटिस बी. ओके, आणि टीबी न्यूज मध्ये आहे, त्याच्यामुळे प्रश्न येऊ शकतो. पण थोडंसं आता बाकीचे पण बॅक्टेरियल जे डिसीज आहेत ते बघा आता थोडं. ठीक आहे. त्यानंतर ह्युमन अॅनाटॉमी. ह्युमन अॅनाटॉमी मध्ये काय करायचंय? पहिले तर हार्मोन करायचे. सगळे हार्मोन पाठ करा. त्याच्यामध्ये काय बघायचं आहे? पिट्युटरी ग्लॅन्ड पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायचे, थायरॉइड ग्लॅन्ड, थायमस, पिनियल ग्लॅन्ड. याच्यावर प्रश्न येणार आहे. सगळेच इम्पॉर्टंट आहेत, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही हे ह्याच्यावर काम करा. आणि त्याच्यामध्ये मग ग्लॅन्ड कोणते, काय सिक्रेट करते, कोणता हार्मोन सिक्रेट करते हे बघा. ग्लॅन्ड कोणते? पहिलं काय सिक्रेट करते, दुसरं डिसीज जर बघा. ह्युमन अॅनाटॉमी मध्ये व्हॉइस पाठीमागचा येत नाही ना? एकदा कमेंट करून सांगा. ओके, ठीक आहे. चला, तर आता हार्मोन बघायचे तुम्हाला. हार्मोन मध्ये तुम्हाला महत्त्व सांगितले: सर्क्युलेटरी सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम आणि नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम ह्या वर्षीसाठी इम्पॉर्टंट प्रश्न येऊ शकतो. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. नर्वस सिस्टम व्यवस्थित करा यावर्षी. त्यानंतर टिश्यू, बोन इम्पॉर्टंट फॉर दिस इयर. टिश्यू बोनवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर डीएनए, आरएनए एव्हरग्रीन टॉपिक आहे. प्रश्न कंटिन्युअसली डीएनए, आरएनएवर. ओके, त्यानंतर आयचे डिफेक्ट आहेत: मायोपिया, हायपरमेट्रोपिया. मायोपिया असेल तर तुम्हाला हायपरमेट्रोपिया असेल तर तुम्हाला लांबचं दिसतं आणि जवळचं दिसत नाही. तर हायपरमेट्रोपिया, मायोपिया आयच्या रिलेटेड डिसऑर्डर आहेत. त्या डिसऑर्डर व्यवस्थित करा. ओके, त्यानंतर महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये अजून तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स, कोणती लेन्स वापरावी लागते, कॉन्केव्ह लेन्स वापरावं लागते का? ओके, तर हे आय रिलेटेड रेटिना विचारतील. रेटिना आयचे जे पार्ट आहेत ते करा. ओके, आयचे पार्ट ते आयचे जे पार्ट आहेत त्याच्यावर फोकस द्या, आयच्या पार्टवर. ओके, त्याचं जे फंक्शन आहे ते प्रत्येकाचे ते पण बघा. त्यानंतर तुम्हाला प्लांटचं क्लासिफिकेशन. जस्ट अ सेकंड, लेट मी चेंज द कनेक्शन. ओके, एकच मिनिट थांबा. क्लिअर दिसते का? ओके, ठीक आहे. नाही ना, थोडस थांबा, एकच मिनिट वेळ द्या. लाईट येते, लाईट जाते, जान आती है, जान जाती है. ठीक आहे, चलो. हा, चला. तर पुढं आता नाही ब्लर होणार. ठीक आहे, ठीक आहे. ओके, चला. तर बघा, आता टिश्यू आणि बोन ह्या वेळेस इम्पॉर्टंट आहेत. टिश्यू कोणते ते बघा, बोन कोणते ते इम्पॉर्टंट बघा. त्यानंतर प्लांटचं क्लासिफिकेशन, अॅनिमलचं क्लासिफिकेशन तोंडपाठच पाहिजे. मित्रांनो, ज्या टायमिंगला तुम्ही बायोलॉजी घेताय करायला, बॉटनी नंतर जर तुम्ही काय करणार असेल, डिसिजेस नंतर जर कोणतं काय करणार असेल, तर प्लांटचं क्लासिफिकेशन, अॅनिमलचं क्लासिफिकेशन करा. 3 नंबर प्रायोरिटी देतोय मी. हे 1 नंबर तुम्हाला हे बॉटनीचं करायचं आहे. 2 नंबर डिसिजेस करा, कारण कॉस्ट बेनिफिट चांगला आहे. आणि 3 नंबरला जर काय करायचं असेल तर प्लांटचं क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन करायचं. त्याच्यात पण सगळ्यात जास्त फोकस हा एक्झाम्पलवर आणि युनिक फीचरवर पाहिजे, आणि कनेक्टिंग लिंकवर पाहिजे. अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये कनेक्टिंग लिंकवर फोकस द्या, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, आर्किओप्टेरिक्स वगैरे काय असेल तर ते कनेक्टिंग लिंक वगैरे आहे ते विचारतील तुम्हाला. ओके, त्यानंतर मोलुस्का त्यांचा खूप जास्त फेवरेट आहे अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये. मोलुस्कावर प्रश्न येऊ शकतो. मोलुस्काचे फीचर आहेत ते व्यवस्थित करून घ्या. मोलुस्काचे पेपर फीचर आहेत ते. त्यानंतर हे पाठच करावं लागेल, ह्याला पर्याय नाही. आणि हे तुम्ही दररोज करणार आहे, शेवटी सांगतो तुम्हाला मी. त्यानंतर फिशेस आहेत, रेप्टाईल आणि अँफिबियन आहेत. याच्यावर कंटिन्युअस क्वेश्चन आहे. अँफिबियन त्यांना फार आवडतो. त्याच्यामध्ये पण सॅलॅमेंडर हा त्यांनी बऱ्याच वेळा विचारलेला आहे. अँफिबियन मध्ये रेप्टाईल पण विचारतात ते, त्याच्यामुळे त्याचे उदाहरणं जे आहेत त्यांचे फीचर आहेत तर ते सगळे करून घ्या. फिशेस मध्ये पण कॉन्ड्रिकोसाइट, ऑस्टिओकॉन्ड्रिकोसाइट जे आहेत ते दोन्ही त्याचे टाईप आहेत ते बघून घ्या. ओके, तर ते पीडीएफ मध्ये आहे, मी व्हिडिओ मागच्या वर्षी टाकलेला आहे, त्याच्यातून क्वेश्चन येईल तो. त्यानंतर थिंकर, त्यानंतर फादर, डिस्कवरी आणि थेअरी 1 लाईन मध्ये करायचं.
थिंकर कोणता, फादर कोण आहे याचा, डिस्कवरी काय केली आणि याची थेरी काय, एवढंच करायचं. एक क्वेश्चन विचारतात ते, ओके, एखाद क्वेश्चन विचारतात. तर हे प्रत्येकाचे मी ते पीडीएफ मध्ये ते ऍड करून दिलेले आहेत. 6वी पासून ते 12वी पर्यंत जेवढे काही पुस्तकामध्ये थिंकर आहेत, फादर आहेत त्या बायोलॉजीचे, तेवढे सगळे त्या फ्रीचे जे मॅरेथॉन घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये युट्यूबला टाकून दिलं, ते कोणीही बघू शकतं. त्याच्यामध्ये फायनली बघा, फायनली जो शुअर शॉर्ट क्वेश्चन येणार आहे, ओपिओइड्स, कॅनाबिन जे आहेत ते कोकेन आणि हॅल्युसिजेन्स, ओके, हॅलो आता तेव्हा म्हणायला ना मला, ठीक आहे, घ्या समजून. चला, आणि याच्यामध्ये ओपिओइड्स मध्ये पण काय आहे, कोडेन आहे, मॉर्फिन आहे, हिरोईन आहे, हे 3 आहे. पॅपिवेरम सोमनिफेरा, ओके, हे हिरोईनचं त्यांनी विचारलेलं होतं. त्यानंतर कॅनाबिनाइस सटेवा, हे पण त्यांनी विचारलंय मारुजियानाचं आत्ताच रिसेंट मध्ये. आता कशावर येऊ शकतं, कोकेनवर येऊ शकतं. ओके, तर कोकेनवर आलं तर कोका विचारणार नाही, ते इरिथ्रोझाइलम असं फक्त देतील तुम्हाला आणि कोका देणारच नाहीत, कारण कोकेनवर कोका तुम्हाला लगेच ओळखू येते, तुम्ही तिथं कोको कोला करत बसताल ना, बरोबर. त्याच्यामुळे हे विचारू शकतात. आणि हॅल्युसिजन्स कोणते कोणते, धतुरा आणि अट्रोपा जे आहेत ते पण आता विचारू शकतात. व्हीआयएमपी, चार लाईनवर एक क्वेश्चन कंटिन्युअसली कंपल्सरी जर वर्षी तुम्हाला बघायला भेटेल. कंटिन्युअसली ओपिओइड्स, कॅनाबिनॉइड्स, कोकेन आणि हेल्थ. तुम्ही तुमच्या परीनं अजून एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन ट्राय करा, सर्च करण्याचा प्रयत्न करा. कशापासून, त्याच्या लीफ पासून तुम्ही हे करता, कशापासून म्हणजे कशापासून तयार करता, ओके, हाशिश आहे ते कशापासून काढता, तुम्ही पानांपासून काढता की बियांपासून काढता, तर हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं, ओके. त्यानंतर आता फायनली करंट अफेअर, जे की खूप जास्त फ्रॅगमेंटेड आहे आणि जे की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मी करंट अफेअरचं तर इम्पॉर्टंट देणारच नव्हतो टॉपिक, कारण की इट इज अ वास्ट ओशन, बरोबर. आपण म्हणलं की जर हा वास्ट ओशन असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर सोडून दिलं तर तुम्ही तिकडेच वाहत जाचाल, बरोबर, करंटच करत बसत जाचाल. म्हणून म्हणलं नको, थोडंसं तुम्हाला काय करावं, होडीत बसवून द्यावं. होडीत बसवून कसं देऊयात, तर पुरस्कार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉप प्रायोरिटी म्हणलं तर पुरस्कार. त्याच्यामध्ये पण तुम्हाला भारतरत्न सखोल करायचे. त्याच्यामध्ये सखोल म्हणजे काय, इयर सहित तुम्हाला माहिती आहे ना, एम.एस. स्वामीनाथन क्वेश्चन विचारलेला, एकदम डिटेल त्यांनी वर्ष चुकवलं होतं. का रे, कारण की भारतरत्न भेटलाय, त्याच्यामुळे डिटेल माहित पाहिजे. त्यानंतर पद्म पुरस्कार जोड्या, कंटिन्युअस पुरस्कारावर प्रश्न आहे, त्याच्यामध्ये पण आपल्या राज्याचं महत्वाचं आहे आणि त्याचं क्षेत्र महत्वाचं आहे. पद्म पुरस्कार 2 नंबरची प्रायोरिटी पुरस्कारामध्ये. त्यानंतर नोबलचे इम्पॉर्टंट आहेत, ते करावं लागतील. नोबल पुरस्कार, त्याच्यामध्ये पण पीस आणि लिटरेचर इम्पॉर्टंट आहे नोबल करताना पण. त्यानंतर राष्ट्रीय सर्व जे की मंत्रालय देतं, जे की नॅशनल जिथं शब्द आहे ते सगळेच करायचे पुरस्कार. जे की फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी त्यांनी काय विचारलं, 2025ला जल पुरस्कार विचारले, तिथं राष्ट्रीय शब्द होता. हे बघा, रॅन्डम विचारलं नव्हतं त्यांनी, राष्ट्रीय शब्द होता म्हणून विचारला होता, ओके. त्यानंतर विज्ञान जे पुरस्कार आहेत ते या वर्षीसाठी इम्पॉर्टंट आहेत. विज्ञान पुरस्कार, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण मागच्या वर्षी आलेला नाही, 2023ला पहिल्यांदा आपण स्थापना केलेली आहे, बरोबर. त्याच्यावर अजून प्रश्न आलेला नाही, 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहे विज्ञानावर. तर विज्ञान नीट करा, ओके. त्यानंतर याच्यामध्ये जे मंत्रालय देतं ते इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्यामध्ये काय काय मग कोणते कोणते आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार, त्याच्यामध्ये किती लँग्वेज आहेत, ओके. ज्ञानपीठ पुरस्कार आहे साहित्य रिलेटेडचा, त्याच्यामध्ये कोणत्या पुस्तकाला भेटला, कोणत्या राज्यासाठी भेटला, कोणाला भेटला आणि त्याचा किती नंबरचा पुरस्कार होता, हे ज्ञानपीठच्या बाबतीमध्ये प्रश्न येईल. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार असेल फिल्मच्या रिलेटेड, जे की नॅशनल जिथं राष्ट्रीय शब्द आहे ते वाले राष्ट्रीय शब्दवाले, तर त्याच्या पर्सनल इन्फॉर्मेशन थोडीफार बघून घ्या. त्यानंतर स्वच्छता पुरस्कार गव्हर्नमेंट देते, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ज्या टाइमिंगला तुम्ही पुरस्काराचं पुस्तक हे करत चाल, वाचायला जाचाल, त्या टाइमिंगला एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कोणाचे पण पुरस्कार भेटतील, बघायला भेटतील, याचा पुरस्कार त्याचा पुरस्कार, पण राज्य शासनानं दिलेलं आणि केंद्र शासनानं दिलेलं पहिल्यांदा टॉप प्रायोरिटी तुमची ही पाहिजे, आणि मग बाकीचं बघा, वेळ भेटला तर बघा, नाहीतर सोडून द्या, ठीक आहे. कारण की करंट अफेअरचा असंही चांगला म्हणजे आउटपुट नाही. याच्यामध्ये काय, करंट अफेअर मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायचं मध्ये, करंट अफेअर मध्ये तुम्हाला लॉस होऊ देत नाही, फक्त लॉस होऊ देत नाही, म्हणजे बाकीच्यांपेक्षा तुम्ही निगेटिव्ह मध्ये गेलेलं नाही पाहिजे. फक्त कशामध्ये, करंट अफेअर मध्ये बाकीच्यांपेक्षा तुम्ही निगेटिव्ह मध्ये गेलाय, बाबा बाकीच्यांना 8 बरोबर आले आणि माझे डायरेक्ट 5 बरोबर आले, असं नाही झालं पाहिजे. बाकीच्यांचे 11 बरोबर आले आणि माझे डायरेक्ट 7 बरोबर आले, हे नाही झालं पाहिजे. बाकीच्यांचे 8 बरोबर आले ना, माझे पण 7-8 वगैरे बरोबर यायला पाहिजे, ठीक आहे. किंवा मग माझे एखादा जास्त येईल बरोबर, मी जर अशा पद्धतीनं अनालिसिस करून केलं असेल, माझा एरिया ठरलेला असेल तर, ओके. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉस मध्ये जायचं नाही, फक्त कट ऑफच्या बाहेर जायचं नाही. करंट अफेअर तुम्हाला कट ऑफच्या बाहेर काढण्याची ताकद ठेवतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर म्हणून काय करायचं, मिनिमम बेसिक पहिल्यांदा करून घ्यायचं आणि मग त्या समुद्रात उडी मारायची. नियुक्त्या पण
अशाच करायच्या की ज्या की इम्पॉर्टंट, फार इम्पॉर्टंट पोझिशन आहेत गव्हर्नमेंटच्या, गव्हर्नमेंट बॉडीज आहेत त्याच्यावर त्याला प्रोव्हाइड द्या. फॉर एक्झाम्पल PFRDA 2023 ला प्रश्न होता आयोगानं, PFRDA चे अध्यक्ष कोण आहे. आता नॅशनल वुमन कमिशन, राईट कमिशनवर प्रश्न येऊ शकतो, कारण की नव्या आपल्या कोण आहेत रे, विजया रहाटकर, त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. का का प्रश्न येऊ शकतो, कारण त्या महाराष्ट्राच्या आहेत आणि महाराष्ट्र रिलेटेड इम्पॉर्टंट आहे. नॅशनल वुमन राईट कमिशनवर प्रश्न येऊ शकतो, महिला ह्याच्यावर. ओके, चलो. त्यानंतर तुम्हाला इंडेक्स आणि रिपोर्ट बघायचे. इंडेक्स आणि रिपोर्ट बघताना टॉप प्रायोरिटी युनायटेड नेशनला द्यायची, युनायटेड नेशनला. त्याच्यामध्ये पण मग HDR, HDI, ग्लोबल हंगर इंडेक्स, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. त्याच्यामध्ये मग काय करणार, टॉपच्या 3 कंट्री, इंडियाची रँक, स्कोर इंडियाचा आणि मागच्या 3 वर्षात इंडियाची काय पोझिशन राहिलेली आहे, याच गोष्टी करायच्या प्रत्येक इंडेक्स करताना. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्ही बघितलं असेल, ऑब्झर्वेशन केलं असेल, HDI वर कंटिन्युअस क्वेश्चन आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हे जे पहिल्यांदा याला प्रायोरिटी द्या. मग याच्यामध्ये बघा इंडियाची रँक किती होती मागच्या वर्षी HDI मध्ये. HDI मध्ये इंडियाची रँकिंग किती होती, आता मागच्या वर्षी किती होती, 134, या वर्षी 130 आहे. तरी INS ट्रिक काय रे, INS टॉपला कोण आहे, INS म्हणजे कोण आहे बघा बरं, टॉपला कोण आहे, आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. हे पहिले 3 लक्षातच ठेवा. आयोग आता दुसऱ्या लेअरला, तिसऱ्या लेअरला चाललेला आहे. तुम्ही फक्त इंडियाची रँक पाठ करून पेपरला तोंड घेऊन जाऊ नका डायरेक्ट. ओके, तुम्ही हे पण लक्षात ठेवा, INS आहे HDI मध्ये. त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स, त्याच्यामध्ये बघा BBC आहे, वेगळे देश आहेत तिथं, वेगळे देश आहेत कोणते कोणते तर. ओके, तर ते बघा कोणते आहेत. 105 रँक आहे, 102 आता रँक आहे ह्या वर्षीचा, 105 मागचा होता हंगर इंडेक्स मध्ये. ओके, 105 झालेला आहे, 105 वरून 102 झालेला आहे, रँक इम्प्रूव्ह झालेला आहे. तर इथं कोणत्या कोणत्या कंट्री आहेत ह्या बघून घ्या कंट्री. ओके, त्यानंतर ग्लोबल कोणता इंडेक्स आहे 108 वरून, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स. जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स मध्ये DNS लक्षात ठेवा. इथं INS लक्षात ठेवलं HDI ला, तुम्ही इथं DNS लक्षात ठेवा. DNS म्हणजे काय, DNS म्हणजे डेन्मार्क, नेदरलँड आणि सॉरी डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड, या 3 कंट्री. 108 होता रँक, 102 झालाय. हा प्रश्न जेंडर इनइक्वेलिटीचा ह्या वर्षी विचारू शकतात, कारण मागच्या वर्षी HDI वगैरे विचारलेला आहे त्यांनी. आता चान्स इथं आहे जेंडर इनइक्वेलिटी, अशा पद्धतीचं अनालिसिस पाहिजे आता. ओके, शेवटचे दिवस आहेत, काही वाचत बसायचं नाही. चला, त्यानंतर जेंडर, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम देतं. तर याच्यामध्ये 129 आणि 131 रँक आहे, बरोबर. 129 वरून आता आपण 131 ला गेलेलो आहे. काय झालं रे मग, घसरलाय का काय, चांगला झालाय. याच्यामध्ये कोण आहे मग, आइसलँड, फिनलँड आणि नॉर्वे. IFN काय आहे, IFN ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम देतं. IFN म्हणजे काय, आइसलँड, फिनलँड, नॉर्वे, हे टॉपचे 3 कंट्री आहेत. त्यानंतर टॉप 3 कंट्रीचे तुम्हाला सगळे सांगितले. आता याच्या जर प्रश्न आला तर म्हणजे फक्त म्हणायला नको की फक्त इथं येऊन इम्पॉर्टंट टॉपिक दिले. तर याच्यातून या लेक्चर मधून सुद्धा 2-3 क्वेश्चन सुटले पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, आपण 39 वरून आपण 38 वर गेलेलो आहे. विपो देतं, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, बरोबर. तर त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड 1 नंबरला आहे. त्यानंतर स्वीडन आहे, स्वीडन आणि स्वित्झर्लंड बघा. आणि स्वॅग से करेंगे सबका स्वागत लक्षात ठेवा, स्वॅग. त्यानंतर USA, असं इनोव्हेशन मध्ये आहे. आपण चांगली पोझिशनला आहे, 38 नंबरला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंडेक्स पण लक्षात ठेवायचे. त्यानंतर निधन वार्ता महत्वाचे आहेत, पण निधन वार्ता मी जे आता इथं देत आहे त्याच्यामधून क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे, 90% पेक्षा जास्त आहे. तर बघा, तर रामसुतार आहेत, रामसुतारावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर बाबा आढाव यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता हे जे मेजरवाले निधन आहेत, मेजरवाले, त्याच्यामुळे यांच्या डिटेल सगळ्या माहित पाहिजे. डिटेल म्हणजे काय रे, त्यांचं इयर सहित, म्हणजे ज्या काही त्यांच्या इम्पॉर्टंट इयर असतील, लोकसभेत कधी मेंबर झाले, राज्यसभेत कधी मेंबर झाले, किंवा त्यांनी पुस्तक कोणतं काढलं, पुरस्कार कधी भेटला, 2015 ला भेटला काय 2013 ला भेटला, या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतील रे, याच्यामध्ये डिटेलमध्ये जावं लागेल, हे जे आहेत ते. त्यानंतर बघा, त्यांचं काय माहित पाहिजे अजून, बुक, जर कोणतं बुक असेल, बाबा आढावांचं कोणतं एखादं बुक असेल, रामसुतारांचं कोणतं बुक असेल, माधव गाडगिळांचं कोणतं बुक असेल, किंवा माधव गाडगिळांची कोणती ऑर्गनायझेशन असेल, किंवा आता माधव गाडगिळे तर यांचा रिपोर्ट महत्वाचा आहे, तर रिपोर्ट माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, कस्तुररंजन कमिटी होती, ती कमिटी माहित पाहिजे तुम्हाला. तर हे यांच्या इयर सहित माहित पाहिजे तुम्हाला. ओके, तर याच्यामध्ये रामसुतार आहेत, ते डिटेलमध्ये करा. बाबा आढाव आहेत, ते डिटेलमध्ये करा. विनोद कुमार शुक्ला, त्यांचं पण निधन झालेलं आहे, हिंदीचं त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, बरोबर. त्यानंतर माधव गाडगिळे आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, माधव गाडगिळे आणि कस्तुररंजन, ह्या दोघांवर प्रश्न येण्याचे चान्सेस मला जास्त वाटतात. माधव गाडगिळ आणि कस्तुररंजन, के कस्तुररंजन, या दोघांवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत.
ओके, आणि बाबा आढाव एक मला वाटतं. ह्या तिघांवर डिटेलमध्ये प्रश्न येईल. डिटेल म्हणतोय मी, वरून नाही, डिटेलमध्ये. त्यानंतर जयंत नारळीकर एक आहेत, त्यांच्यावर एक डिटेलमध्ये क्वेश्चन येईल. त्यांची पुस्तक काय, त्यांचे ऑर्गनायझेशन कोणते आहे हे. मनमोहन सिंग वारले पण प्रश्न आलेला नाहीये. आणि काय माहिती मग आता शेवटी सायलेंटच जातात की काय, काय माहिती अजून डबल. पण बघा, प्रश्न आलेला नाही अजून. मनमोहन सिंग येण्याचे चान्सेस आहेत, बघूयात. ठीक आहे. आणि अजितदादांचं पण निधन झालेलं आहे. यांच्यावर प्रश्न येण्यासारखा कंटेंट नाहीये. पर्सन इम्पॉर्टंट आहे पण कंटेंट एवढा नाहीये, त्याच्यामुळे ते बघा. सुरेश कलमाडे आहेत, ते पण कॉन्ट्राव्हर्शियल पर्सन आहेत थोडंसं, त्याच्यामुळं टाळतील ते पेपरवर प्रश्न विचारायला. नरेंद्र चपळगावकर बघा. आणि हे बाकीचे आहेत, तुम्हाला जे मी इम्पॉर्टंट सांगितले ते तर तुम्हाला डिटेलमध्ये करावं लागतील. ओके. त्यानंतर विज्ञानमध्ये काय बघणार, विज्ञानमध्ये तुम्हाला पॉईंट सांगतो सरळ सरळ. एआय रिलेटेड काहीतरी आलं, समिट असेल, एआयची समिट, मागच्या समिट बघा. चारही समिट तुम्हाला पाठ पाहिजे. एआय रिलेटेड समिट कुठे झाल्या, त्याच्या आता रिसेंटचे जे टूल आहेत, रिसेंटचे जे टूल, ओके, तर रिसेंटचे टूल आहेत ते जस्ट रिसेंटचे टूल आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर डेव्हलपमेंट कोणतं मॉडेल असेल ते बघा. कारण आता आयोगानं चॅट जीपीटी विचारला, ओपन एआयचा कालचा मुख्यचा प्रश्न. त्याच्यामध्ये त्यांनी चॅट जीपीटी एआयचा एकदम सिंपल क्वेश्चन विचारला. तर हे आताचे त्यांचे जे टूल्स आहेत ते लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर तुम्हाला एक्झिओम 4 मोशन महत्वाचं डिटेलमध्ये माहित पाहिजे. चंद्रयान 4 डिटेलमध्ये माहित पाहिजे. डीप ओशन मिशन डिटेलमध्ये माहित पाहिजे. ओके. त्यानंतर तुम्ही अजून काही इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो याच्यामध्ये. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असेल ते बघा. टिश्यू बँक आहेत ती एक स्थापन झाली, ती एक बघा. वॅक्सिन कोणत्या रिसेंट डेव्हलपमेंट आहेत त्या बघा. रोगमुक्ती झालेले देश आणि त्याचा रोग कोणता मुक्त केलाय WHO न, त्याला कोणतं सर्टिफिकेट दिलंय, ह्याच्यावर फोकस राहू द्या. ड्रोन सिटी, स्पेस सिटी आणि क्वांटम सिटी, आपल्या 3 सिटी अशा कोणत्या तयार झाल्यात इंडियामध्ये त्या बघा. ध्रुव 64 एअर अँब्युलन्स कुठून कुठपर्यंत चालू केले. आणि सिलिकॉन कार्बाइड प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट आलेला आहे. तर या गोष्टी विज्ञानामध्ये महत्वाच्या आहेत. या गोष्टी विज्ञानामध्ये ज्या टायमिंगला तुम्ही रिवाइज करता त्या टायमिंगला पहिल्यांदा ह्या करा आणि बाकीच्या त्या दुसऱ्या करा. आणि निसार एक आहे, निसार तुम्हाला माहिती आहे. निसार करावं लागेल. आणि स्पेडेक्स एक चला. आणि अंटार्क्टिकामध्ये आपण मैत्री संशोधन केंद्र उभारतोय, ते एक थोडंसं लक्ष राहू द्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मध्ये ब्रिक्स फार त्यांचं प्रेम आहे ब्रिक्सवर त्यांचं. कंटिन्युअस ब्रिक्सवर त्यांचे समिट आहे. त्यांचे रिसेंटचे 4 समिट पाठ करा. शेवटचे 4 समिट कुठे झालेत, ओके, आणि किती नंबरचा होता ते पण पाठ करा. युनेस्को इम्पॉर्टंट आहे यावर्षी. आपले काय झालेलं आहे रे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आपलं किल्ले गेलेले आहेत, त्याच्यामुळे युनेस्को इम्पॉर्टंट आहे. ब्रिक्स, G20, सार्क, ओके. त्यानंतर IUCN, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, नाटो, आसियान, यांचं काय करायचंय. रिसेंटच्या हे नावं दिसत आहेत मोठी, पण रिसेंटच्या समिट बघायच्यात. समिट थीम काय होती बघायची, थीम समिट थीम. आणि कोण रिसेंटली न्यू मेंबर ऍड झाला असेल, न्यू मेंबर, आणि भारतामध्ये कधी आहे, आणि ह्याच्या मागच्या 2-3 कुठं झाल्या, एवढं लक्षात ठेवा या सगळ्यांचं. IUCN, सार्क, तुमचं त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, नाटो, आसियान मध्ये पण ADB महत्वाचं आहे. आणि आता ब्रिक्सची एक समिट झालेली होती बघा. सॉरी, ब्रिक्स म्हणतोय मी, आपली कोणते रे, सॉरी, ब्रिक्सची, ब्रिक्स डबल झाले इथं, सॉरी, बिमस्टेक म्हणायचंय मला. बिमस्टेक एक यावर्षी इम्पॉर्टंट आहे. बिमस्टेक एक फार इम्पॉर्टंट आहे. बिमस्टेकवर यावर्षी फोकस राहू द्या, बिमस्टेकवर. ठीक आहे. त्यानंतर गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, त्याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतात. इराण अमेरिका कॉन्फ्लिक्ट चालू होतं, तिथले ऑपरेशन विचारू शकतात. इराण अमेरिका ऑपरेशन सगळेच करावं लागतील तुम्हाला, तर इराण आणि अमेरिकेचे ऑपरेशन जास्त फोकस राहू द्या. इंडिया आणि त्याचे रिलेटेड ऑपरेशन कोणत्या कंट्रीमध्ये कोणत्या बरोबर झालंय ते ऑपरेशन जास्त फोकसमध्ये राहू द्या. योजना ज्या आहेत मेजरच करायच्या इंडिया आणि महाराष्ट्राच्या, ओनली इम्पॉर्टंट करा. 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष आणि 75 वर्ष झालेल्या. आणि आता बजेटमध्ये ज्या काय आहेत, बजेटमध्ये त्या बजेटमधल्या खूप मेजर करा. मेजरच्या डिटेलमध्ये जावा. सगळ्याच योजना करत बसू नका वन लाईन सारख्या, कंबाईन सारख्या. ठीक आहे. कंबाईन मध्ये काय करतात, वन लाईन मध्ये एखादी योजना टाकून देणार, कशा रिलेटेड आहे म्हणतील, पण त्याच्यामध्ये तसं करू नका. योजनेमध्ये इथं तुम्हाला डिटेलमध्ये क्वेश्चन विचारतायत आणि इम्पॉर्टंट योजना असते ती, म्हणून ते क्वेश्चन विचारतात. ही गोष्ट अप्रोच थोडासा ब्रॉडर ठेवा. त्यानंतर अंतरिक्षमध्ये नासाच्या रिलेटेड जे काय असेल, इस्रोच्या रिलेटेड जे काय असेल, ESAच्या रिलेटेड, जाक्साच्या रिलेटेड जे काय असेल, प्रायव्हेट वाले अवॉइड करा. प्रायव्हेट वाले शेवटी ठेवा. प्रायव्हेटचे पहिल्यांदा यांना प्रायोरिटी द्या. नासाचं काय एखादं मिशन असेल, इस्रोचं असेल, ESAचं असेल, जाक्साचं असेल, यांचं पहिल्यांदा बघेल आणि मग मी प्रायव्हेटकडे जाईल. आणि प्रायव्हेटमध्ये पण पहिल्यांदा इंडियातलं महत्वाचं खूप जास्त मेजर प्रायव्हेट, आणि त्यानंतर मग जगामध्ये पहिल्यांदाच घडलेली गोष्ट ही त्याचा फोकस असतोय. त्यानंतर क्रीडामध्ये पण ऑलिम्पिक, खेलो इंडिया, ICC, याच्यावर प्रश्न कंटिन्युअसली आयोगाने विचारलेला आहे.
ASEAN गेम्सवर कंटिन्यू प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार असेल तो कोणाला भेटला, ओके, पद्मश्री कोणत्या कोणत्या क्रीडावाल्यांना भेटलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची काय कामगिरी आहे एवढं क्रीडामध्ये ह्या टॉप प्रायोरिटीने जावा आणि नंतर राहिलेले क्रीडा बघा. कारण क्रीडामध्ये तर मला असं वाटतं की तो तुम्हाला जास्त रिटर्न देत नाहीये क्रीडा प्रश्न चुकतोच बऱ्यापैकी जणांचा. त्याच्यामुळे काय करा, क्रीडामध्ये थोडंसं नावं फार महत्वाची आहेत, नावं आणि त्याच्या रिलेटेड खेळ कोणता असेल हे बघत चला आणि त्याच्यामध्ये पण प्रायोरिटी अशी ठेवा. ओके, चला पुढं. त्यानंतर आता माझ्या वतीनं काही फायनान्स कमिशन प्रश्न येऊ शकतो, महिला आयोग, वेतन आयोग, डिलिमिटेशन, जे की इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहेत त्यांचे बुक्स 130 आणि 131 घटना दुरुस्ती. हे तर लहान मुलगा पण सांगेल की याच्यावर प्रश्न येईल यावर्षी म्हणून. ठीक आहे, लहान मुलगा पण सांगेल, मी काय सांगायचं विशेष नाही, फक्त विसरू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट. त्यानंतर आता तुम्हाला काय बघावं लागेल रे, तर हिस्ट्रीचे रिलेटेड. हिस्ट्री इज इक्वल टू व्यक्ती, बस एवढंच. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मी म्हणणार नाही की बाबा मी सांगतो तेवढं टॉपिक कर, नाही. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला फर्स्ट लाईन पासून शेवट लाईन पर्यंत सगळ्या गोष्टी करा, पण त्याच्यामध्ये फक्त व्यक्ती, त्या व्यक्तीनं ऑर्गनायझेशन कोणती स्थापना केली, त्याचा अध्यक्ष कोण होतं, त्याचं सदस्य कोण आहेत, त्याची अधिवेशनं कुठे झाली, त्याची क्रोनॉलॉजी बघा. त्यानंतर उठाव 1857 ते बघा, ते फार इम्पॉर्टंट आहे. एन्शियंट मध्ये राजघराणे असतील, बुक्स असतील, टर्म्स पदव्या असतील, क्रोनॉलॉजी असेल राजघराण्यांची. त्यानंतर विजयनगर एम्पायर इम्पॉर्टंट आहे, मराठा एम्पायर इम्पॉर्टंट आहे या वर्षीसाठी. त्यानंतर गुप्ता पिरियड आहे, गुप्ता पिरियडवर तुम्हाला प्रश्न विचारतील, त्यांनी घेतलेले टायटल्सवर प्रश्न विचारतील गुप्ता पिरियड मधले. ओके, त्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असेल, त्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजीजवर प्रश्न येतो, टर्म आणि त्याच्या साईट पाठ करा, कोणती साईट कुठे आहे ते. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी महिलांची काही कंडिशन होती एन्शियंट मेडिएवल मध्ये, ती एकदा बघा, चांगली होती म्हणजे अर्ली वेदिक पिरियड मध्ये चांगली होती, लेटर वेदिक पिरियड मध्ये खराब झाली. ओके, त्यानंतर कुठं काय सुधारली का बघा, सुपी मुवमेंट आल्या वगैरे काय थोडं. मग प्रत्येक ठिकाणी ट्रेंड बघा, विजयनगरच्या टाइमला कशी महिलांची कंडिशन होती, हे महिलांचा थोडासा आस्पेक्ट रिवाइज करताना लक्षात ठेवा. ओके, आणि काही लढाया झाल्यात आणि ट्रिटी झाल्यात, त्या ट्रिटी तुम्ही करायच्या. मी काय म्हणतो, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक कोणीही देऊ शकत नाही आणि कोणाकडून घेऊ पण नका, कारण की तुम्हाला हिस्ट्री डोळ्या खालून गेल्याशिवाय लक्षात राहत नाही. सगळी डोळ्या खालून जाऊ दे एकदा. त्यासाठी लेक्चर आपले आहेत 3 तासाचे लेक्चर, तुम्ही 1 तासात पण करू शकता किंवा 1.5 तासात पण करू शकता डबलच्या स्पीडनं. ओके, डबलच्या स्पीडनं 1.5 तासात करू शकता, ते शेवटी रिवाइज करून जावं. त्यानंतर ज्योतिबा फुले या वर्षी इम्पॉर्टंट आहेत, ज्योतिबा फुले इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तेवढंच मी प्रेडिक्शन देऊ शकतो कशा बाबतीत, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, कारण की तेच त्यांना आयोगाचा प्रश्न पण तिकडे कल चाललेला दिसतो. आता शेवटचा डाव मध्ये आता तुम्हाला काय करायचंय, गोष्टी लक्षात ठेवायच्यात. काय करायचं रे, लक्षात ठेवायचंय शेवटचा डाव. आता तुम्ही काय करणार, तुम्हाला हेच गोष्ट सांगायची का, मला कमेंट करून सांगा, तुम्हाला गरज आहे का या गोष्टीची, सगळ्यांनी कमेंट करा. तुम्ही कमेंट केली तर मी कंटिन्यू करतो, नाहीतर आपण इथं इम्पॉर्टंट टॉपिकचं तर सेशन झालेलं आहे. प्लॅन द्यायचा असेल तुम्हाला पुढच्या 7 दिवसाचा तर मी प्लॅन देईल. ओके, नाहीतर मग आपण थांबलेलं बरं राहील. तुम्ही सांगा प्लॅन, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये काय, प्रत्येकाला फ्लेक्झिबल वेगवेगळा असेलच प्लॅन, पण तरी बी काहीतरी असला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये, एक मिस नाही झालं पाहिजे. ठीक आहे, चलो. ओके, चलो ठीक आहे, मग आपण काय करूयात, चालू करूयात. तर बघा, प्लॅन मध्ये बघा, राहिलेत किती दिवस रे, अंतिम डाव आहे आता. 19 तारीख आहे आज, बरोबर, 19 तारीख उद्यापासून 19 तारीख आहे, आज 18 तारीख आहे, बरोबर. तर उद्यापासून तुम्हाला काय करा, प्रत्येक दिवसाचं शांत डोक्याने विचार करा, प्रत्येक दिवसाचं काय करा, प्रत्येक दिवसाला 4 टार्गेट ठेवा. कसे करा, 4 टार्गेट ठेवा. ओके, क्लिअरिटी. दिवस किती आहेत, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस आणि हा 7वा दिवस. 25 तारीख कसं काय दिली नाही, ठीक आहे, जाऊ दे, तुमच्या एक्झामसाठी एक तारीख ठेवा. ठीक आहे, तर बघा, तर याच्यामध्ये बघा, प्रत्येक दिवसाचं वॉइस कट होतोय का, वॉइस आता क्लिअर आहे का, कमेंट मध्ये सांगा, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का. ओके, हा ठीक आहे. तर बघा, आता बघा काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे का, दररोज तुम्हाला सांगतो तुमची लेवल, आय होप तुमची आता ऑलरेडी 1 ते 2 किंवा 3 पण रिव्हिजन झालेत. ओके, ज्यांच्या रिव्हिजन चांगले झालेत त्यांच्यासाठी हा प्लॅन सांगतोय मी. तर याच्यामध्ये काय करा, प्रत्येक दिवस एक सब्जेक्ट, प्रत्येक दिवसाचा एक सब्जेक्ट, प्रत्येक दिवसाला एक सब्जेक्ट. पुढच्या आठवड्यामध्ये 4, 5, 6 आणि 25चा एक, इथं 25 करतो मी.
6-7. ठीक आहे. तर इथं तुमचा काही हे असेल, युपीएससीचा पेपर असेल तर एक दिवस जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये बघा आता पहिल्या दिवशी तुम्ही सब्जेक्ट ठेवा जो की वीक असेल. ठीक आहे. पण याच्यामध्ये पण टार्गेट ठेवताना पहिलं दिवसाची सुरुवात तुम्ही पीवायक्यू पासून करणार. एक पेपर सोडवणार 2025, 2024, 2023, 2022, 2021. ठीक आहे. त्यानंतर 2020 आणि 2019. दररोज पहिलं टार्गेट दिवसाची सुरुवात तुम्ही पीवायक्यू पासून करणार इथून पुढं, कारण ऑलरेडी तुमचं कव्हर झालेत गोष्टी. आणि पीवायक्यू केले की तुमचा फोकस हलणार नाही सकाळी. सकाळी फोकस हलणार नाही तुमचा आणि दिवसभर तुमची प्रोडक्टिव्हिटी चांगली राहणार. पीवायक्यू झालं की लगेच लगेच तुम्हाला सांगतो मी टेस्ट द्यायची, लगेच एक टेस्ट द्यायची. पीवायक्यूचं अनालिसिस झालं की लगेच टेस्ट द्या. ज्यांनी 21,000 सोडवले त्यांनी 21,000 सोडवावं लागेल, रिवाइज करावं लागेल. ओके, ते पण लक्षात ठेवा. आता टेस्ट देणारे आहेत त्यांना 2 ऑप्शन आहेत. एक तर अल्टरनेट डेला द्या, अल्टरनेट डेला, किंवा डेली द्या. डेली दिला तर फायदाच आहे. अजून 7 दिवस तुम्ही डेली टेस्ट दिला ना, फायदाच आहे. काही तो नुकसान नाही त्याच्यामध्ये. कारण की 100 क्वेश्चन तुम्ही बरोबर टाइम बाउंडला ते सॉल्व्ह करताय. त्याच्यामुळे तुम्हाला 100 टॉपिक क्लिअर होत आहेत. ओके, त्याच्यामुळे त्याला आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही. एका तासामध्ये जसा आयोगाचा तुम्ही पेपर सोडवता तशा पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा टेस्टमध्ये. मग अल्टरनेट दिलं तरी चालेल. याला टेस्ट 1 इथं, टेस्ट 2 एक दिवस गॅप देऊन अशा पद्धतीने करा, जेणेकरून मध्ये काय करू शकता तुम्ही 21,000 क्वेश्चन टाकू शकता. 21,000चे जे क्वेश्चन आहेत ते टाकू शकता. किंवा आपण जे 6 AM क्लबमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयाचे जे क्वेश्चन घेतले त्याचे लेक्चर डबलचे स्पेंड ऐकून घ्या. ते खूप जास्त फायदेशीर ठरेल. ओके, ठीक आहे. सर 21,000 परत सॉल्व्ह करायचे का? जे सॉल्व्ह म्हणजे आता तुम्ही डबल पहिल्यापासून शून्यापासून काहीच करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. शून्यापासून तुम्ही काहीच करणार नाही. तुम्ही काय करणार आहे, तुम्ही फक्त जे तुमचं विसरतंय हायलाइट करून ठेवलेलं आहे, चुकलेले क्वेश्चन आहेत तेवढेच बघणार आहे फक्त. नवीन नवीन काय बघणार नाही. आणि पीवायक्यू तर ऑलरेडी तुमचे पाठ झालेले असणार आहेत, बरोबर का? आणि त्याच्यामुळे आता फक्त आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारताय आणि ते टॉपिकला तुम्ही सुरुवातीला माइंडसेट डेव्हलपमेंटसाठी हे पहिलं टार्गेट फार इम्पॉर्टंट आहे दिवसाच्या सुरुवातीच. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो सकाळच्या टाइम मध्ये लेक्चर बघू नका. सकाळच्या टायमिंग मध्ये लेक्चर बघू नका. सकाळच्या टायमिंगला माइंडची ग्रोथ फार गरजेची आहे. माइंड तुमचं डेव्हलप होणं गरजेचं आहे परीक्षेसाठी. ओके, त्याच्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट गरजेचं. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस लेक्चर बघू नका. मी अवॉइड करायला सांगेन. ओके, कारण की तुम्ही तुमचं माइंड इथं सकाळला ऍक्टिव्ह पाहिजे. त्याच्यामुळं मॉर्निंगला पीवायक्यू टेस्ट प्लस तुमचं 21,000 काही चालेल किंवा लॉजिक बुस्टर, काही जण लॉजिक बुस्टर करत असतील. पण मॉर्निंगचा टाइम हा पीवायक्यू ला ठेवा. पीवायक्यू ला, ठीक आहे. एक 2 ते 2.5 तास. ठीक आहे, 2 ते 2.5 तास, 2 तास पीवायक्यू पहिला. आता पीवायक्यूचा पेपर आहे, तुम्ही 1 तासात सॉल्व्ह करणार आहे, काही इश्यू नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन पाठ आहेत. आणि 2 तास टेस्टला लागणार आहे, असे 3 तास झाले. ठीक आहे. आणि 1 तास तुम्हाला इथं अनालिसिस आहे. कधी अल्टरनेट डेला टेस्टच्या बाबतीमध्ये. त्यानंतर तुम्हाला टार्गेट 2 तुमचा मेजर सब्जेक्ट असेल. मेजर सब्जेक्ट मध्ये काय असेल, पहिल्यांदा माझा वीक एरिया कोणता आहे, इकॉनॉमी क्वेश्चन अजूनही चुकतायत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकॉनॉमी क्वेश्चन चुकतायत. तर मग मी याच्यामध्ये काय करेल, मग दुपारचा टायमिंग झोप लागते, मॅरेथॉनचं लेक्चर बघतो आणि माझी जी नोट्स आहे, तुमची नोट्स ती रिवाइज करतो. ठीक आहे, दुपारच्या टायमिंग मध्ये. जो कोर सब्जेक्ट आहे तो दुपारी ठेवा. ओके, कारण का ठेवा म्हणतोय, त्याच्यामध्ये पण प्रायोरिटी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. जसं आपण आता टॉपिक इम्पॉर्टंट दिलेले आहे तुम्हाला, 1 तास झालं मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगतोय, ते क्रोनॉलॉजी ठेवायची आणि नंतर राहिले टॉपिक बघायचं. आणि जे मिस होतंय, जर असं वाटलं की लेक्चर फास्ट होतंय तर लेक्चर बघा. जर असं वाटलं की वाचून फास्ट होतंय तर वाचा. फ्लेक्झिबिलिटी आता इम्पॉर्टंट आहे शेवटच्या दिवसामध्ये. ठीक आहे, ज्याच्या त्यानुसार ऍडजस्टमेंट करा. ओके, हे ऑप्शन सांगतो तुम्हाला दुसऱ्या टार्गेटचा. कळलं? इकॉनॉमी तर इकॉनॉमी हे प्रत्येकाचं व्हेरी करेल. इकॉनॉमी पहिल्यांदा एक जण उद्या म्हणेल मला सायन्स करायचंय, त्यानंतर एखादं हे चेंज होईल. हिस्ट्री करतो, त्यानंतर कोण म्हणेल पॉलिटी करतो, त्यानंतर परत असे प्रत्येक सब्जेक्ट तुमचे काही जे राहिलेले आहेत ते. ठीक आहे, काही एन्व्हायरमेंट असेल किंवा मग जॉग्राफी, एन्व्हायरमेंट प्लस जॉग्राफी करून घेतो. ठीक आहे, आणि असे प्रत्येक मग महाराष्ट्रात जॉग्राफी पण राहिला आणि महाराष्ट्राला हिस्ट्री पण राहिला, तर हे दोन्ही एका दिवशी करून घेतो. असं हे काय हार्ड अँड फास्ट रूल सांगत नाही तुम्हाला, तुमच्यानुसार हे तुम्ही प्रत्येक दिवसाचा एक सब्जेक्ट दुपारच्या टायमिंग मध्ये झालाच पाहिजे रिव्हिजन स्पीडमध्ये. आणि त्याच्यामध्ये स्पीडमध्ये कधी होणार आहे, ज्या टायमिंगला तुम्ही काय करणार आहे, प्रायोरिटी वाईज जाणार आहे आता. ठीक आहे, कारण की ऑलरेडी तुम्ही एवढा कंटेंट कव्हर करून झालेला आहे. ठीक आहे, तर आता प्रायोरिटी वाईज करा आणि नसेल तर मॅरेथॉन वाईज जावा. कळलं दुसरं टार्गेट कळलं. तर आता तिसरं टार्गेट
तिसऱ्या टार्गेटमध्ये फार महत्वाची गोष्ट काय माहितीये का? तिसऱ्या टार्गेटमध्ये सायन्स आणि करंट अफेअर. चौथं टार्गेट करंट अफेअर. हे डेली पाहिजे. छोटे टार्गेट आहेत हे मोठे आहेत, हे दोन मोठे आहेत, हे दोन मोठे आहेत. ह्याच्यातला जवळपास तुम्ही 80% टाइम गेला तरी काय हरकत नाही. ठीक आहे, 80% दिवसाचा टाइम ह्याला जाऊ द्या. म्हणजे जर तुम्ही 12 तास अभ्यास करताय तर काय किती झालं रे? 9 तास जाऊ द्यायला काय हरकत नाही. ठीक आहे, तर इथं काय हरकत नाही. पण शेवटचा संध्याकाळचा झोपताना 1 तास किंवा 2 तास काय करा, हे सायन्स आणि करंट अफेअर ऍटलिस्ट 30 मिनिट तरी सायन्सला द्या. ऍटलिस्ट 30 मिनिट दररोज पुढचे 7 दिवस तुम्हाला चेंज दिसेल. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले ते प्रायोरिटी वाईज दररोज एक जरी केला. सायन्सला वेगळा दिवस द्याच, काय हरकत नाही. पण त्याच्यामध्ये पण सायन्सला काय करा, सायन्सला दररोज ठेवा. जेणेकरून सायन्समध्ये 20 क्वेश्चन येणार आहेत तुमचे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही मागे पडला आणि एमपीएससी वाले बरोबर कंबाईन वाले तुम्हाला काय करतायत, इथंच बाहेर फेकून देतात. सायन्समध्ये तुम्ही बरोबर बाहेर जाताय, तुम्ही टेक्नॉलॉजी वगैरे केलेलं असतं. ठीक आहे, तर तुम्हाला इथं बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय. तर हे काय करा, तुम्ही सायन्सचं व्यवस्थित दररोज टाइम द्या. आणि करंट अफेअरला पण तुम्ही बाहेर पडताय तर करंट अफेअर आणि सायन्स दररोज करेल. म्हणजे जे फेअर जे आहे ते फेअर पण जाईल आणि जे कोर टॉपिक आहेत ते पण डेली केल्यामुळे तुम्ही काय करणार आहे, प्रायोरिटी वाईज दररोज तेच करणार आहे. संध्याकाळच्या टायमिंगला ते टॉपिक ठेवा. ठीक आहे, डन. तर अशा पद्धतीने तुमची इथपर्यंत काय होणार आहे, 25 किंवा 26 तारखेपर्यंत तुमची एका दिवस बफरमध्ये ठेवा. आणि 27 पासून ते 30 पर्यंत कुणीच प्लॅनिंग करत नसतं आणि करायचं पण नसतं. ओके, आणि कोणी सजेस्ट पण करत तो पण माणूस मूर्ख असतो. त्यामुळे मला मूर्ख नाही बनायचं. ओके, तर मी तर तुम्हाला सांगणार नाही तर काय करायचं शेवटच्या दिवसात. पण हे 7 दिवस मात्र तुम्हाला कशी युटिलाइज करायचे हे तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जावा. आणि मॅक्सिमम शेवटचा पर्याय म्हणजे काय रे, मॅक्सिमम जस्ट अ सेकंड, मॅक्सिमम प्रॅक्टिस, फोकस्ड रिव्हिजन हेच शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला नैया पार करायला लावतील. ऍक्टिव्ह माइंड पाहिजे, ऍक्टिव्ह माइंड पाहिजे. आता शेवटच्या दिवसामध्ये ऍक्टिव्ह माइंड पाहिजे तर तुमचं काम व्यवस्थित होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, क्लॅरिटी भेटलेली आहे तुम्हाला. आता सगळ्यांनी कमेंट करून सांगा क्लॅरिटी भेटलेली आहे. ओके, घाबरून जाऊ नका, काय नाहीये. तुम्हाला जेवढे टॉपिक सांगितलेत मी त्याच्यातून बरेच सारे क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतील. ओके, बरेच सारे क्वेश्चन बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने जावा. प्रत्येक टॉपिकला तुम्हाला कशा पद्धतीने अप्रोच करायचं हे सांगितलेलं आहे. जरी वेळ 1.5 तास गेलेला असेल, आपलं मेडिवल इंडिया करायचं राहिले, मेडिवल इंडिया आय होप तुम्ही वाचून घेताल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता स्पून फिडिंगची सवय लागलेली आहे तर ती स्पून फिडिंग आता थोडंसं कमी करा आणि फास्टमध्ये जे तुम्हाला पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनं वाचून घ्या. पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो. ओके, तर राईट अप्रोच ठेवा, राईट माइंडसेट ठेवा, अगेन राईट नॉलेज, राईट फोकस, राईट अनालिसिस आणि राईट स्पीड. तुम्हाला डेफिनेटली आपण 31 तारखेला तुम्हाला रिझल्ट भेटेल अशी अपेक्षा करूयात. एवढ्या सगळ्यांना पूर्ण एफर्ट घेतलेत. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, आपण जे एफर्ट घेतले त्याच्यावर विश्वास ठेवा आणि दररोज ह्याला वर्क करा. ओके, दररोज एक ही मिनिट वाया घालू नका. प्रत्येक मिनिट इम्पॉर्टंट आहे. इथून पुढं कोणाचंच ऐकू नका. पूर्ण फोकस मोडला जावा. आता बिस्ट मोड ऑन करा आणि 31 तारीख तुमची असो असं आपण प्रार्थना करूयात. भेटूयात आपण 31 तारखेला संध्याकाळी. आता महत्वाचं म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात घ्या, जे मेडिवल साठी राहिलेलं आहे, मेडिवलचं जी पीडीएफ राहिलेलं आहे ती वाचून घ्या. तुम्हाला मी इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. जास्त फोन स्पीडिंगची सवय लावू नका. मी काय माझी जबाबदारी आहे ती करून घेणं, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून इथपर्यंत आलेला आहे आणि मी ते पूर्ण करणं माझी जबाबदारी आहे. पण एवढं पण तुम्ही प्रत्येकच गोष्टीला डिपेंडंट होऊ नका ना. आता डिपेंडंट व्हायचा वेळ नाहीये, डिपेंड होऊ नका. आता शेवटचे दिवस आहेत तर तुम्ही पण स्वतः काय करा, वाचून घ्या फास्ट मध्ये. ठीक आहे, ओके. तर काय कमेंट आहेत एकदा बघतो मी, जस्ट सेकंड, आणि आपण थांबूयात. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. आता इथून पुढे लेक्चर होणार नाही आपलं कुठलंच. ठीक आहे, ज्या गोष्टी राहिल्या त्या तुम्ही वाचून घ्याल. त्यानंतर सर युपीएससी 2 अटेम्प्ट झाले, यावर्षी पण पूर्णपणे कंबाईन आणि राज्यसेवा फोकस केलाय. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. युपीएससी 2 अटेम्प्ट झाले की यावर्षी युपीएससी पेपर हवा की चांगला अभ्यास झाला असेल तर द्या. आणि राज्यसेवा चांगल्या पद्धतीने फोकस केली असेल तर राज्यसेवावरच फोकस करा. ठीक आहे, युपीएससी जर चांगला सीसॅट नसेल, सीसॅटला मार्क येत नाहीत, कट ऑफ म्हणजे आणि अजून टेस्ट सिरीजला पण फार कमी मार्क येतात 70-80 वगैरे, तर अजिबात देऊ नका. कारण की चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी राज्यसेवेतून पोस्ट काढून देऊ शकता. ओके, आणि जर तुम्हाला वाटत असेल चांगला अभ्यास झालाय, 100+, 110+, 105+ स्कोर येतोय कंटिन्युअसली आणि सीसॅट पण आरामात क्लिअर होतोय, तर बिंदास द्या पेपर राज्य युपीएससीचा. ठीक आहे, चलो, धन्यवाद आणि
भेटूयात मग आपण पेपर झाल्यानंतर संध्याकाळी. फिर सजाएंगे महफिल. ओके. गुड नाईट टू एव्हरीवन अँड ऑल द बेस्ट.